नमस्कार, जय भीम. मी आनंद क्षीरसागर आणि बहुजन संघटक या आपल्या पोर्टलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आज मी एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायला आलेलो आहे आणि आजचा जो विषय आहे तो मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या बाबतीमध्ये बहुजनांची काय भूमिका असावी याबद्दल तो विषय आहे. आजचा विषय आहे की शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे, अभिजात मराठी भाषेचे ब्राह्मणी राजकारण आणि मराठी बहुजन समाजाची भूमिका. बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रातला जो बहुजन समाज आहे तो मराठीच आहे. आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे 18 पगड जातीचे आपण बहुजन आहोत. कुणी तेली आहे, कुणी माळी आहे, कुणी बौद्ध आहे, कुणी मातंग आहे, कुणी महार आहे, कुणी खडशी, कलावंत, नाभिक, धोबी, परीट अशा वेगवेगळ्या समाजाचे आपण लोक आहोत. परंतु आपण सगळे आहोत मराठीच. आपण मराठी बोलतो, आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर आपल्या सगळ्यांचं खूप प्रेम आहे. परंतु सध्या एक विषय महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्कस केला जातोय, त्याच्यावर खूप मोठी चर्चा होतीये. आणि तो विषय हा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला पाहिजे का, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले जात आहेत. परंतु ह्या सगळ्या विषयामध्ये की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा का, या सगळ्या विषयामध्ये बहुजन समाजाची आणि मराठी बहुजन समाजाची काय भूमिका असावी हे पण खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी म्हणतीये म्हणून महाविकास आघाडी म्हणतीये की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, म्हणून बहुजनांनी सुद्धा त्याला ओके म्हणलं पाहिजे का, त्याच्यावरच हो म्हणलं पाहिजे का, आपल्या बहुजन समाजाची काही वेगळी भूमिका असू शकते हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण भाषा ही कुठल्याही समाजाचं राजकारणाचं केंद्रबिंदू असतो. कुठलाही समाज हा भाषेवर चालतो आणि ती जी भाषा असते ती आपल्यामध्ये पॉलिटिक्स तयार करते. मग ते भाषेचं राजकारण असेल, ते कल्चरल राजकारण असेल की कोण कोणती भाषा बोलेल, तुमच्या समाजामध्ये जो सत्ताधारी वर्ग आहे तो कोणती भाषा बोलतो, जो शोषक समाज आहे तो कोणती भाषा बोलतो, जो कामगार समाज आहे कोणती भाषा बोलतो. सो भाषेच्या अवतीभोवती नेहमी राजकारण महाराष्ट्राचं आजपर्यंत झालेलं आपण पाहतो. सो या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा देण्याची जी भूमिका आहे आणि त्याचा पुरस्कार महाराष्ट्र सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं जे सरकार आहे महाविकास आघाडीचं, ते मराठी भाषा ही अभिजात भाषा असावी यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु या सगळ्या प्रश्नामध्ये आपल्या बहुजन समाजाचे, मग ओबीसी, एससी, एसटी, नवबौद्ध, भटके, विमुक्त, एनटीसी, एनटीडी, एसबीसी या 18 पगड बहुजन समाजाची काय भूमिका असावी हे समजून घेण्यासाठी आपण जमलेलो आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा, क्लासिकल लँग्वेज हा दर्जा मिळावा यासाठी आता महाराष्ट्र सरकारने एक व्हिडिओ जारी केला, एक छोटंसं व्हिडिओ नाटक तयार केलंय. त्या नाटकाचं नाव आहे की शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे. हे जे नाटक आहे ते श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय या प्रोडक्शन कंपनीने तयार केलेलं आहे आणि हे नाटक स्पॉन्सर केलं आहे महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागानं. ठीक आहे. आता हे जे नाटक आहे मराठी शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, हे नाटक किंवा हा व्हिडिओ प्रसारित करण्यामागं महाविकास आघाडीचा आणि महाराष्ट्राच्या मराठी विभागाचा हा हेतू आहे की मोठ्या प्रमाणात मराठी माणसांनी, आणि त्यातही कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बहुसंख्य बहुजनच आहेत, त्यांनी हे नाटक बघावं. शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे आणि त्याच्या आधारावर राष्ट्रपतींना ही मागणी करावी, एक पेटिशन साईन करावी की आम्ही मराठी लोकांची इच्छा आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा, क्लासिकल लँग्वेजचा दर्जा द्यावा. आता हे जे शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, हे जो तुम्ही जर व्हिडिओ पाहिला आहे त्याचं मी लिंक पण शेअर करणार आहे आपल्यासोबत. तो जो व्हिडिओ पाहिला तर अभिजात मराठी भाषेची मागणी आणि त्याच्या मागचं जे ब्राह्मणी राजकारण आहे आणि त्याच्यामध्ये कसं बहुजन समाजाचं मूळ जो मागण्या आहेत किंवा बहुजन समाजाचे जे भाषिक प्रश्न आहेत त्याचं कसं दुर्लक्ष केलं जातं हे अगदी स्पष्ट दिसून येतं. म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राचं जे मराठी भाषेचं अवतीभोवती फिरणारं जे राजकारण आहे ते कसं ब्राह्मणी राजकारण आहे ह्याचं ते एक खूप चांगलं क्लासिक एक्झाम्पल शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हे नाटक आहे, जे आता व्हिडिओवर प्रसारित केलंय. त्याची मी लिंक पण आपल्याला पाठवणार आहे. तो जो व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित पाहिला, शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, त्याची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर एका अगदी पुणेरी ब्राह्मणी गाण्याच्या पासून त्याची सुरुवात होते. ते गाणं जे आहे ते अगदी पुणेरी भाषेमध्ये आहे, ब्राह्मणी भाषेमध्ये आहे आणि ते श्रीरंग गोडबोले, इंडियन मॅजिक आहे, हे जे ठरलेले प्रस्थापित जे मराठीतले जे सवर्ण फिल्म मेकर्स आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊसेस आहेत ह्यांच्याकडेच ते कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे.
म्हणजे आपण पाहतो की जेव्हा जेव्हा अभिजात मराठी भाषेचा प्रश्न तयार होतो तेव्हा मराठी क्षेत्रातले जे सवर्ण जे जे ऑलरेडी प्रस्थापित लोक आहेत त्यांच्याचकडे त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, त्यांच्याचकडे त्याची जबाबदारी दिली जाते. आणि जेव्हा हे सवर्ण लोक प्रस्थापित लोक जेव्हा मराठी भाषेच्या अभिजात भाषा दर्जा मिळावा मराठीला याच्यासाठी एखादं नाटक तयार करतं किंवा एखादा व्हिडिओ तयार करतं, तेव्हा त्यांचं जे सवर्ण ब्राह्मणी कल्चरल कॅपिटल आहे, सवर्ण ब्राह्मणी जी त्यांची संस्कृती आहे ती रिफ्लेक्ट होते. आणि त्याच्यामध्ये बहुजनांचं अतिशय खराब प्रदर्शन केलं जातं, अतिशय वाईट आणि खूप चुकीच्या स्वरूपात प्रदर्शन केलं जातं. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सगळं आपल्यासमोर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आपल्याला समजावून सांगणार आहे. शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हे हा जो व्हिडिओ आहे मराठी भाषा विभागाचा महाराष्ट्र सरकारचा, जो इंडियन मॅजिक आहे ही जी शिलंग बोडबोलेंची मीडिया कंपनी त्यांनी जो तयार केला आहे, त्याची सुरुवातच एका पुणेरी ब्राह्मणी थाटातल्या गाण्यापासून होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकणामध्ये चांदा ते बांदा अनेक मराठी समुदाय आहेत. म्हणजे हिंदू मराठी आहेत, मुस्लिम मराठी आहेत, ख्रिश्चन मराठी आहेत, शीख मराठी आहेत. त्यांची स्वतःची सुद्धा काही गाणी आहेत, मराठी भाषेतली गाणी आहेत, मराठी लहेजातली गाणी आहेत. पण त्या सगळ्या बहुजन गाण्यांना, त्या बहुजन लहेजांच्या गाण्यांना, त्या संगीताला बाजूला सारून एक टिपिकल ब्राह्मणी पुणेरी गाण्यापासून या व्हिडिओची सुरुवात होते. ह्याच्यातूनच आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, या मराठी भाषेची जी अभिजात भाषा करावी ह्याची जी मागणी करणारा जो व्हिडिओ आहे त्याची सुरुवातच कशी ब्राह्मणी पद्धतीने, ब्राह्मणी थाटाने केली जाते हे आपण पाहू शकतो. या व्हिडिओमध्ये असं एक सेटअप आहे, अशी एक स्टोरी आहे की एक कोर्ट रूम आहे आणि त्या कोर्ट रूममध्ये 2 वकील आहेत. एक देशमुख बाई नावाची वकील आहे. आता देशमुख हे जे शांत मराठीचा कोर्ट चालू आहे हा जो व्हिडिओ आहे त्याची सुरुवात, त्याची स्टोरी लाईन अशी आहे की एक कोर्ट रूम आहे आणि त्या कोर्ट रूम मध्ये देशमुख बाई वकील आहेत आणि द्रविड म्हणून एक दुसरे वकील आहेत. देशमुख बाई जी आहे ती मराठी भाषा ही अभिजात असली पाहिजे याचं समर्थन करणारे वकील आहेत आणि द्रविड जे वकील आहेत ते मराठी भाषा कशी अभिजात नाही ह्याचं समर्थन करणारे वकील आहेत. म्हणजे 2 बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे. आता ह्याच्यात सुद्धा आपण ब्राह्मणी जो प्रभाव आहे तो पाहू शकतो की देशमुख हे आडनाव एकतर मराठ्यांमध्ये असतं किंवा ब्राह्मणांमध्ये असतं. सो ती देशमुख बाई आहे ती सवर्णच बाई आहे, म्हणजे ती अपर कास्टच बाई आहे, ती बहुजन बाई नाहीये. ठीक आहे, ती माळी नाहीये, ती मातंग नाहीये, ती चर्मकार नाहीये, ती ढोर नाहीये, ती मुसलमानांमधली मनियार किंवा बागवान या समाजातली, मराठी मुसलमान समाजातली ती नाहीये, ती देशमुख आहे, ती सवर्ण आहे. दुसरीकडे जो द्रविड नावाचा वकील आहे तो द्रविड आडनाव हे ब्राह्मणांमध्ये असतं की द्रविड हे आडनाव, जसं राहुल द्रविड जो क्रिकेटर आहे तो पण ब्राह्मणच आहे, कन्नड ब्राह्मण आहे, कानडी ब्राह्मण आहे. तर हा जो द्रविड वकील आहे त्याचा आडनावानेच कळतं की हा ब्राह्मण आहे. म्हणजे एकीकडे मराठी भाषा ही अभिजात असावी ह्याचं समर्थन करणारे पण ब्राह्मणच आहेत आणि दुसरीकडे मराठी भाषा ही अभिजात नसावी ह्याच्यासाठी जो युक्तिवाद केला जातोय तिथं सुद्धा ब्राह्मणच आहेत. म्हणजे या दोघांमध्ये सुद्धा बहुजनांना कुठेच या व्हिडिओमध्ये स्थान नाहीये. दुसरी गोष्ट, हे जे स्क्रीन प्ले जो लिहिला आहे या शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, स्क्रीन प्ले जो लिहिलेला आहे, स्टोरी लाईन जी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये हा जो द्रविड वकील आहे त्याचं नाव द्रविड हे असण्यामागं पण एक विशिष्ट कारण आहे की द्रविड असणं म्हणजे तामिळ असणं किंवा साऊथ इंडियन असणं म्हणजे मराठी किंवा संस्कृत किंवा आर्य संस्कृतीला किंवा ब्राह्मणी संस्कृतीला विरोध करणारा एक जी नॉन आर्यन द्रविड संस्कृती आहे आणि जी हिंदीला विरोध करते, जी संस्कृतला विरोध करते, जी ब्राह्मणी संस्कृतीला विरोध करते, ते द्रविड संस्कृतीचं एक लक्षण म्हणून, एक संकेत म्हणून त्या वकिलाचं आडनाव हे द्रविड ठेवण्यात आलेलं आहे. पण इथं सुद्धा आपण एक बायनरी बघतो की एकतर मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या हे बोलणारी एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा नका देऊ. पण त्याच्या मधला जो बहुजनांचा जो मोठा मुका सेक्शन आहे ज्याला बोलण्याची कुठे संधीच दिली जात नाही किंवा या कोर्टरूममध्ये बहुजनांच्या बाजूने काय बोलण्याची कुठेही कुठलंही एक कॅरेक्टर नाही किंवा पात्र नाहीये हे आपण पाहू शकतो. म्हणजे इथं आपण पाहू शकतो की हे जे ब्राह्मणी अंडरस्टँडिंग आहे मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचं, सवर्ण जे अंडरस्टँडिंग आहे ते असं आहे की एकतर टोकाचं की मराठीला अभिजात दर्जा द्या असं म्हणून बोलणारे आणि दुसरे एक घटक आहे की बाबा मराठीचा अभिजात दर्जा नका देऊ. पण त्याच्यामध्ये बहुजनांची बाजू कुणीच मांडत नाही, कारण ना देशमुखबाई बहुजन आहे, ती पण सवर्णच आहे, अपर कास्टच आहे, आणि द्रविड जो वकील आहे तो पण अपर कास्टच आहे. म्हणजे इथे सुद्धा आपण पाहतो की बहुजन कुठेच नाही आहेत. आता या कोर्टामध्ये हे जे 2 वकील युक्तिवाद करतायत, शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे हा जो मराठीचा प्रोपोगंडा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र सरकारचा, त्याच्यामध्ये हे जे 2 वकील कायद्याची जी बाजू एकमेकांच्या सोबत मांडतायत न्यायाधीशासमोर, त्याच्यामध्ये खूप असा अट्टहास केलेला आहे. म्हणजे जो स्क्रीन प्ले लिहिलेला आहे, ज्यांनी तो नाटकाचे संवाद, त्या व्हिडिओचे संवाद लिहिले आहेत, त्यांनी असा अट्टहास केलेला दिसतो येतो जाणून बुजून की हा मराठी भाषेचा, अभिजात मराठी भाषेला समर्थन करणारा व्हिडिओ आहे, त्यामुळं अट्टहास करून, ताणून, जाणून बुजून जास्तीत जास्त मराठी शब्द कसे आपल्या पात्राच्या तोंडून येतील ह्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये अलौकिक, अभूतपूर्व,
बहुमूल्य अशा जड जड मराठी शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे एकतर कोर्टाची भाषा, कायदेशीर मराठी भाषा ही बऱ्याचशा म्हणजे 80-90% बहुजन समाजाला कळत नाही. कारण मग कोर्टाची मराठी भाषा ही खूप जड असते आणि त्यातही जर असे ब्राह्मणी शब्द, ब्राह्मणी पात्रांच्या तोंडून जर आले तर त्या मराठी भाषेच्या त्या विषयाबद्दल की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा का न द्यावा या विषयाबद्दल बहुजनांचं जे काही कनेक्शन आहे, इमोशनल कनेक्शन आहे, ते कुठं तयारच होत नाही. त्यामुळे हे असं पाहतोय की आपण मराठी भाषा अभिजात असावी का नसावी या सगळ्या डिबेटमध्ये बहुजनांचं म्हणणं काय हे कुठेच दिसून येत नाहीये. आता या शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे या व्हिडिओमध्ये द्रविड जो वकील आहे, जो म्हणतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही दिला पाहिजे, तो असं म्हणतो की अभिजात भाषा ठरवण्याचं म्हणजे कुठली भाषा अभिजात असावी, कोणती भारतीय भाषा अभिजात असावी हे ठरवण्याचा काही एक निकष आहेत, काही क्रायटेरियाज आहेत. ठीक आहे. आणि ते क्रायटेरिया अशी आहे की ती भाषा कमीत कमी 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी, हा पहिला क्रायटेरिया. तरच ती भाषा अभिजात आहे. दुसरं क्रायटेरिया असं आहे की ज्या भाषेचं साहित्य श्रेष्ठ आहे, ज्या भाषेतलं संगीत, काव्य, कथा, कादंबऱ्या श्रेष्ठ आहेत, ती भाषा ही अभिजात असते. तिसरा निकष त्यांनी असं मांडलेला आहे की तीच भाषा अभिजात असते जी भाषा कुठल्याही भाषेची नक्कल असू नये, म्हणजे ती भाषा ओरिजिनल भाषा असावी, ती स्वतःच्या ताकदीवर तयार झालेली, जन्माला आलेली भाषा असावी, तरच ती भाषा अभिजात असावी. आणि चौथा मुद्दा ते असं मांडतात की भाषेचं मूळ रूप म्हणजे आज जी आपण भाषा वापरतोय, जी भाषा बोलतोय, लिहितोय, वाचतोय आणि त्या भाषेचं पूर्वीचं रूप ह्याच्यामध्ये काहीतरी नातं असलं पाहिजे, काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे. म्हणजे कुठलीही भाषा, कोणतीही इंडियन लँग्वेज ही क्लासिकल लँग्वेज किंवा अभिजात भाषा म्हणून जेव्हा आपण ठरवतो त्याचे हे 4 निकष आहेत. आता हे जे 4 निकष आहेत त्या निकषांचा आधार घेऊन तमिळ, तेलुगू, कन्नड, संस्कृत, मल्याळम आणि उडिया अशा 6 भाषांना अभिजात भाषेचा म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळालेला आहे. मराठीला अजून मिळालेला नाही. मराठीसाठी आता प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यासाठीच महाराष्ट्र सरकारने हा जो शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे हा व्हिडिओ प्रोपोगँडा म्हणून प्रचार प्रसार करण्यासाठी जारी केलेला आहे. परंतु प्रश्न असा आहे की हे जे 4 निकष जे लावलेले आहेत की कोणती भाषा अभिजात असावी, ते मूळ 4 निकषच खूप मोठे प्रॉब्लेमॅटिक आहेत. उदाहरणार्थ पहिला निकष म्हणतो की ती भाषा 1500 वर्ष किंवा 2000 वर्षापेक्षा जुनी असावी तरच ती अभिजात भाषा आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातले जे धनगर आहेत किंवा वंजारी आहेत किंवा महार आहेत किंवा मातंग आहेत किंवा तेली आहेत, माळी आहेत, कुणबी आहेत, घडशी आहेत, कलावंत आहेत, कोलाटीन आहेत, बेरड आहेत, रामोशी आहेत, डक्कलवार आहेत, चिखलगर आहेत, मुसलमानांमधल्या पण जाती आहेत. या भारतामध्ये काही 100-200 वर्षापासून राहत नाही आहेत, त्या हजारो वर्षांपासून भारतामध्ये राहत आहेत. आणि जर ते हजारो वर्षांपासून राहत असतील तर ते कुठली ना कुठली तरी भाषा बोलणारच ना. म्हणजे एखादी भाषा समजा 1500 वर्ष किंवा 2000 वर्षाच्या अगोदर कुठली भाषा नाहीच आहे असं आपण म्हणूच शकत नाही. जिथं जिथं माणूस जातो तिथं तिथं तो संवाद साधतो, कम्युनिकेशन करतो आणि त्याला त्याच्यासाठी भाषा लागतेच. त्यामुळे हे म्हणणं की 1500 ते 2000 वर्ष जुनी भाषाच ही अभिजात असावी हा क्रायटेरिया जो टाइमच्या निकषावर तयार केलेला आहे तोच मुळामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण जिथं जिथं माणूस असतो, माणूस जसा जसा समाजामध्ये राहायला लागला, माणूस जसा एकत्र राहायला लागला तेव्हापासून माणूस एकमेकांशी संवाद साधतोय. त्यामुळे एखाद्या टाइम पिरियडचा आधार घेऊन की बाबा एखादी भाषा 1000 वर्ष जुनी असावी का किंवा 1500 वर्ष जुनी असावी हा निकष लावून ती भाषा क्लासिकल आहे का नाहीये, अभिजात आहे का नाहीये हे शोधणं मुळातच चुकीचं आहे. दुसरा मुद्दा की असं म्हणतात, दुसरा निकष आहे की तीच भाषा अभिजात आहे किंवा क्लासिकल आहे की ज्या भाषेचं साहित्य श्रेष्ठ आहे. आता हे कोण ठरवणार की त्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ आहे? हे कोण ठरवणार की एखाद्या भाषेतली कविता श्रेष्ठ आहे किंवा एखाद्या भाषेतलं कथा कादंबऱ्या श्रेष्ठ आहेत किंवा गद्य पद्य श्रेष्ठ आहे किंवा लेखक श्रेष्ठ आहेत? इंग्लिश भाषेचे आपले लेखक, कविता आणि कादंबऱ्या श्रेष्ठ आहेत. तमिळ भाषेचे आपले श्रेष्ठ आहेत. मराठी भाषेचे आपले श्रेष्ठ आहे. मग ही फुटपट्टी तुम्ही कुठल्या आधारावर लावत आहात? आणि हे कोण ठरवणार की एखादी भाषा XYZ भाषा ही श्रेष्ठ आहे, तिचं साहित्य श्रेष्ठ आहे? म्हणजे एकदा आपण हे ठरवलं की ही भाषा श्रेष्ठ आहे ह्याचा अर्थ बाकीच्या भाषा या कमी श्रेष्ठ आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा भेदभाव आला म्हणजे पुन्हा जातीभेद आला. कारण जातीभेदाचं मूळ जे आहे, कास्टिझमचं जे मूळ आधार आहे किंवा ब्राह्मणी धर्माचं किंवा ब्राह्मणी जातीवादाचं जे सांस्कृतिक जातीवादाचं जे मूळ आहे ते हेच आहे की एखादी गोष्ट, एखादी संस्कृती, एखादा धर्म, एखादी जात, एखादी भाषा ही श्रेष्ठ मानायची आणि इतर जात, इतर धर्म, इतर संस्कृती, इतर कल्चर हे कनिष्ठ मानायचं. सो हे असं साहित्य श्रेष्ठ आहे का नाहीये हे असं काहीतरी आर्टिफिशियल डिव्हिजन केल्यामुळे समाजामध्ये भाषेबद्दल एक कृत्रिमपणा तयार होतो, एक जातीभेद तयार होतो, एक सांस्कृतिकदृष्ट्या एक प्युरिटी पोल्युशन असे ते 2 भाग पडतात. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की हे एक प्रकारे ब्राह्मणी विचारधाराच आहे की भाषेच्या नावावर कुठली भाषा श्रेष्ठ आणि कुठली भाषा कनिष्ठ ठेवणं हे असंच झालं की कुठली जात श्रेष्ठ आहे आणि कुठली जात कमी श्रेष्ठ आहे. म्हणजे त्यामध्ये एका प्रकारे भाषेच्या नावावर जातीवाद आलाच. सो हे जे अभिजात भाषेचे नियम आहेत त्याच्यामध्ये हा जो नियम आहे तो खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, खूप चुकीचा आहे.
तिसरा जो नियम आहे की अभिजात भाषा ही कोणत्याही भाषेची नक्कल नसावी. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा 4-5 वेगवेगळ्या भाषेतील लोक एकमेकांसोबत येतात, भेटतात, बोलतात, तेव्हा हळूहळू ते एकमेकांची भाषा शिकायला लागतात, एकमेकांच्या भाषेतले शब्द उचलतात, एकमेकांच्या भाषेचे एक्सचेंज करतात आणि एकमेकांची भाषा शिकतात, एकमेकांची नक्कल करूनच शिकतात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा शाळेमध्ये इंग्लिश शिकतो, आता इंग्लिश तर भारतीयांची किंवा मराठी लोकांची मातृभाषा नाहीये, ती बाहेरच्या लोकांची भाषा आहे. परंतु आपण आपल्या शिक्षकांचं बघून, ऐकून, पेपरमध्ये वाचून नक्कल करतो, ते बोलायची नक्कल करतो आणि मग आपल्याला ती भाषा शिकायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळे या जगामध्ये अशी कोणतीही भाषा नाहीये जी 100% प्युअर आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकर म्हणतात की या भारतामध्ये अशी कोणतीही जात नाहीये की जी 100% प्युअर आहे. ब्राह्मणांमध्ये सुद्धा बहुजनांचं रक्त मिसळलेलं आहे, बहुजनांमध्ये सुद्धा ब्राह्मणांचं, क्षत्रियांचं रक्त मिसळलेलं आहे. कारण वर्णसंकर हे हजारो वर्षांपासून चालू आलेलं आहे. जर वर्णसंकर हजारो वर्षांपासून चालू आहे, जर जातींचं संकर हजारो वर्षांपासून चालू आलेलं आहे भारतामध्ये, तर मग भाषेचा संकर पण होणारच. हे आपोआप येतं. मग एखादी भाषा ही एखाद्या भाषेची नक्कल नसावी, म्हणजे ती 100% प्युअर असावी, 100% स्वच्छ असावी, असा जो एक अट्टहास करण्याचा जो प्रयत्न आहे की एखादी भाषा अभिजात आहे की नाही हे ठरवण्यासाठी, तो अट्टहासच मुळामध्ये ब्राह्मणी विचारधारेतून जन्माला येतो की ही भाषा प्युअर आहे कारण तिचं कुणामध्ये नक्कल नाहीये, कारण ती पवित्र आहे, ती शुद्ध आहे. आणि हेच लॉजिक जाती व्यवस्थेमध्ये पण आहे की ब्राह्मण जात ही श्रेष्ठ आहे कारण ती शुद्ध आहे, तिच्यामध्ये वर्णसंकर नाहीये. क्षत्रिय जात ही शुद्ध आहे कारण तिच्यामध्ये वर्णसंकर नाहीये. सो हे एक प्रकारे ब्राह्मणी राजकारणच आहे जे लँग्वेज किंवा भाषेच्या माध्यमामध्ये किंवा मराठी भाषेच्या क्षेत्रामध्ये आपला रोल प्ले करताना आपण पाहतो. आणि चौथा जो मुद्दा आहे अभिजात भाषेचा निकष लावण्याचा, तो आहे की भाषेचं मूळ रूप आणि आत्ताचं रूप ह्याच्यामध्ये काहीतरी नातं असावं. ते नातं हे नेहमीच राहिलेलं आहे. म्हणजे शेक्सपियरच्या काळातली इंग्लिश आणि आजची इंग्लिश ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपण व्हॉट्सअपवर जे आपण टेक्स्ट करतो, टाईप करतो, चॅटिंग करतो, त्यातले इंग्लिश आणि शाळेमध्ये आपण जे इंग्लिश धड्यातले इंग्लिश वाचायचो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. किंवा आपण आपल्या रोजच्या जीवनातली जी मराठी बोलतो त्याच्यामध्ये बरेचसे शब्द इंग्लिशमधले असतात, बरेचसे हिंदी असतात, मिक्स असतं. आणि आपण मराठी शाळेतल्या सिलेबसमध्ये जे मराठी शिकायचो त्याच्यात फरक असायचा. सो मूळ रूप आणि आत्ताचं रूप हे प्रत्येक भाषेचं बदलत असतं आणि त्याच्यामध्ये नातं असतंच. त्यामुळे अशी जर प्रत्येक भाषा असेल तर त्यातून मग कोणती भाषा अभिजात निवडायची, त्यातून मग कोणत्या भाषेला श्रेष्ठत्वाचा दर्जा द्यायचा, त्यातली कोणती भाषा ही अभिजात आहे, क्लासिकल आहे, श्रेष्ठ आहे, हे एक प्रकारे आपण पाहतो की लँग्वेजच्या आधारावर, मराठी भाषेच्या लँग्वेजच्या आधारावर बहुजन मराठी माणसांवर ब्राह्मणी संस्कृती थोपवण्याचं, ब्राह्मणी कल्चर थोपवण्याचा एक प्रकारे ही एक टेंडन्सी आहे, एक मानसिकता आहे. इथं आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातला जो बहुजन समाज आहे, समजा लमांड समाज आहे, बंजारा समाज आहे. आता बंजारा जो समाज किंवा वंजारी जो समाज आहे महाराष्ट्रातला, विदर्भ मराठवाड्यातला, तो पण मराठी बोलतो, पण त्यांची बोली वेगळी, त्यांचा लहेजा वेगळा आहे, त्यांचं डायलेक्ट थोडंसं वेगळं आहे. ते टिपिकल पुणेरी सदाशिवपेठी किंवा नारायणपेठी ब्राह्मणी मराठी नसतात, त्यांचे शब्द वेगळे असतात. त्यांच्यामध्ये थोडेसे बंजारा समाजाचे शब्द वेगळे असतात. त्याचं तुम्ही थोडंसं कर्नाटक साईडला जाल, कोल्हापूर साईडला, सोलापूर साईडला कन्नड मिश्रित मराठी बोलली जाते. तुम्ही आंध्राच्या जवळ जाताल, आपल्या बीड वगैरे त्या साईडला, बिदर वगैरे साईडला, तर तुम्हाला थोडंसं आंध्र मिश्रित, तेलुगू मिश्रित मराठी बोलायला ऐकायला मिळेल. त्यामुळं एक अशी कुठली भाषा असू शकत नाही, मराठी अशी एक भाषा आहे की तिलाच तुम्ही अभिजात म्हणा असं असूच शकत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक भाषा आहेत की ज्यांना स्वतःची लिपी नाही. आता उदाहरणार्थ भिल्ल लोकांची, भिल्ल आदिवासी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांची स्वतःची आपली एक मराठी मिश्रित एक वेगळीच बोली आहे. मारिया गोंड आहेत, कोरकू आहेत, तडवी भिल्ल आहेत, असे अनेक डोंगरिया कोंड आहेत, अशा अनेक जाती, जनजाती, बंजारा, लमान, डक्कलवार, वडार, ह्या जाती आहेत बहुजनांच्या, ज्यांची मराठी आहे, ते मराठीच बोलतात, पण कमी जास्त फरकाने त्यांच्यामध्ये थोडेसे लहेजात फरक आहे. म्हणजे विदर्भातल्या माणसाचं काय बे कसं बे हे एक वेगळं बोलण्याची पद्धत आहे. कोकणात गेलं तर कोकणातला मराठी माणूस थोड्याशा वेगळ्या लहेजात बोलतो. ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि बऱ्याचशा भाषा ज्या आहेत बहुजनांच्या, काही जातींच्या, त्यांना स्वतःची लिपी नाहीये. मग त्या भाषेनं तुम्ही भाषा मानणार आहात का नाही मानणार आहात? त्यांना तुम्ही अभिजात दर्जा देणार आहात का नाही देणार आहात? का त्यांना तुम्ही त्या भाषा अशुद्ध आहेत, त्या भाषा गचाळ आहेत, त्या भाषा कमी प्रतीच्या आहेत असं म्हणून त्यांना तुम्ही खराब समजणार आहात? हा एक प्रकारे भाषेच्या क्षेत्रातला बहुजन समाजावर होणारा जातीवादच आहे. हे बहुजन समाजात आणि मराठी बहुजन समाजाने व्यवस्थित समजून घ्यायची गरज आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये जे शब्द आपण बोलतो, की एखादा आपण शब्द जो बोलतो तो शब्द हा आपल्या निरीक्षणातून, आपल्या ऑब्झर्वेशनमधून आणि आपण जे रोजचं जीवन जगत असतो, दैनंदिन जीवन जगत असतो, त्यातून ते शब्द जन्माला येतात. म्हणजे एखादा पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एखादा लोहार समाज आहे, लोहार समाजातला माणूस आहे, त्याचं जे रोजचं आयुष्य आहे ते लोहार काम करण्यातच त्याचं अख्खं आयुष्य जातं.
कुंभार समाज आहे, त्याचं अख्खं आयुष्य कुंभाराचं काम, मातीचं काम, मडकं, चाक आणि गढे बनवणं ह्याच्यात ते सगळं आयुष्य जातं. तेल्याचं काम, तेलीचा घाणा चालवण्यात त्याचं अख्खं आयुष्य निघून जातं. सो त्याचे जे शब्द आहेत, त्याची जी बोली भाषेतले शब्द आहेत, ते त्याच्या व्यवसायाच्या निकषावर हळूहळू नवीन नवीन तयार होतात. ठीक आहे. आणि हे जे शब्द आहेत ते बऱ्याच वेळेला अभिजात मराठी भाषा म्हणजे पुणेरी ब्राह्मणी भाषा असं अभिजात मराठी पुणेरी भाषेची पट्टी लावून हे जे बहुजनांचे जे शब्द आहेत, जे जाती आधारित जीवनानुभवातून जन्माला आलेले जे शब्द आहेत बहुजनांचे, त्यांना अशुद्ध किंवा बोबडं किंवा गावठी किंवा ग्रामीण असं मानून त्यांना कमी लेखण्यात येतं. म्हणजे उदाहरणार्थ मला आठवतंय की मी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला होतो पुण्यामध्ये, मी एकदा असंच मित्रांमध्ये बोलताना म्हणलं की अरे माझा मोबाईल हरवला होता, आता माझा मोबाईल मला घावला काय. तर त्यांना कळलंच नाही की घावला म्हणजे काय. आता मला माहिती की मोबाईल घावणं म्हणजे एखादी वस्तू हरवलेली घावणं म्हणजे सापडणं. ते मला म्हणले की अरे घावणं नाही बोलायचं, घावणं खूप गावठी आहे, हे खूप असं नाही का चीप आहे, सापडलं असं म्हणायचं. आता हे कुणी ठरवलं की सापडणं बरोबर आहे आणि घावणं हा शब्द चुकीचा आहे. मग आता हा जे घावणं हा जो शब्द आहे की मला एखादी वस्तू घावली बाबा, हा जो शब्द आहे हा बहुजनांच्या जीवनानुभवातून, रोजच्या ऑब्झर्वेशनमधून, त्यांच्या बहुजन म्हणून काम करण्यातून, त्यांच्या जाती अनुभवातून जन्माला येतो. हे शब्द तुम्ही जर अभिजात भाषेच्या पठडीमध्ये जर कॅन्सल केले, त्यांना अशुद्ध मानलं, तर एक प्रकारे तुम्ही बहुजनांवर ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी पुणेरी भाषाच त्यांच्या माथी मारताय आणि त्यांना अशुद्ध म्हणजे बहुजन हे अशुद्ध बोलतात, मराठी अशुद्ध बोलतात, गावठी बोलतात, असं त्यांना तुम्ही हिणवताय. हे त्यातून एक चित्र तयार होतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला इथं सांगावासा वाटतो की शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा जे ॲक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्यावर कॅमेरा फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये एका माणसाच्या चेहऱ्यावर कॅमेरा फोकस केला आहे आणि ते व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून बहुजन समाजाचे विचारवंत श्री हरी नरके साहेब आहेत. म्हणजे हरी नरके स्वतः त्या व्हिडिओमध्ये ॲज अ ॲक्टर म्हणून एक गेस्ट अपीअरन्स म्हणून आहेत. आता हरी नरके साहेबांसारखे जे बहुजन समाजातले साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, त्यांना हे चांगलं माहिती आहे की मराठी भाषेला जेव्हा तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा देता तेव्हा त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी ब्राह्मणी मराठी भाषा, पुणेरी मराठी भाषा, जी पुण्यामधल्या एका ठराविक नारायणपेठ किंवा सदाशिव पेठेतल्याच एक जुन्या लोकांशी बोलली जाते, तिच्यावरच जास्त भर दिला जाईल. आणि बहुजनांच्या ज्या वेगवेगळ्या ज्या मराठी डायलेक्ट्स आहेत, सो त्या व्हिडिओमध्ये हरी नरके साहेब सुद्धा आहेत. आणि हरी नरके साहेब हे बहुजन समाजाचे विचारवंत आहेत. त्यांना चांगलं माहिती आहे की मराठीला जेव्हा तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा देता तेव्हा बऱ्याच वेळेला बहुजन समाजाची जी लोकबोली भाषा जी आहे, बोलीभाषा, मराठी बोलीभाषा, जी गावखेड्यामध्ये, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, तळकोकण, घाटमाथ्यावर, घाटाच्या खाली बोलली जाते, ती पुणेरी ब्राह्मणी मराठी नाही आहे. ती गावगाड्यातली सामान्य लोकांची मराठी आहे. परंतु तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळेल का, तिला ते स्थान मिळेल का, तिला तो सन्मान मिळेल का, तर त्याची शक्यता खूप कमी आहे. हे हरी नरके साहेबांसारख्या बहुजन साहित्यिकाला, विचारवंताला माहिती आहे. परंतु ते सुद्धा या सरकारी प्रोपोगँडामध्ये, सरकारी ब्राह्मणी प्रोपोगँडामध्ये, प्रचारामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथं खरं तर या अशा सगळ्या सरकारी प्रोपोगँडाला, ब्राह्मणी सरकारी प्रोपोगँडाला हरी नरके साहेबांसारख्या बहुजन विचारवंतांनी विरोध केला पाहिजे. त्याला उलट हे सांगितलं पाहिजे बहुजन समाजाला, मराठी बहुजन समाजाला, की अरे ही अभिजात मराठी भाषेचं जे खूळ तुमच्या डोक्यामध्ये घुसवण्यात आलेलं आहे ते मराठी भाषेसाठी नाही आहे, तर ते ब्राह्मणी मराठी भाषा आणि ब्राह्मणी मराठी संस्कृती ही महाराष्ट्रात टिकावी, बहुजनांच्या माथ्यावर तशीच राहावी, ह्याच्यासाठीचं एक कारस्थान आहे का, हे व्यवस्थित समजावून सांगणं खरं तर हरी नरके साहेबांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकाची, विचारवंताची भूमिका असली पाहिजे. पण दुर्दैवाने इथं आपण पाहतो की हरी नरके साहेब हे सरकारी विचारवंत झालेत का काय, सरकारच्या सगळ्या गोष्टींना होला हो म्हणायचं असं ते आत्ता करतायत का, हे दिसून आलं, जे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणजे हे जेव्हा मी पाहिलं त्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मी हरी नरके साहेबांना पाहिलं, तर मला ते खूप चुकीचं वाटलं की हरी नरके साहेबांनी हे या ब्राह्मणी अभिजात मराठी भाषेच्या प्रचारामध्ये स्वतः भाग घेण्याची गरज नव्हती. आणि जर त्याच्यामध्ये जर भागच घ्यायचा होता तर बहुजनांची भूमिका, मराठी बहुजनांची भूमिका तिथं मांडण्याची, त्याच्यावर बोलण्याची गरज होती, जे नाही झालेलं, जे खूप दुर्दैवी आहे. आणि जर हरी नरके साहेबांसारखे साहित्यिक जर याबद्दल बोलत नसतील तर आपण बहुजन समाजातले, जे मराठी बहुजन समाजातले लोक आहेत, त्यांनी तरी गप्प बसता कामा नये. जर हरी नरके साहेब जर आज सरकारी विचारवंत बनलेच असतील तर त्यांना बनू द्या, आपण बोलूयात. आपण बहुजन समाजासाठी आपला जो मराठी बहुजन समाजाचा जो एक स्वतंत्र आवाज आहे तो आपण आपला बुलंद करूयात. आणि या दृष्टीने हा व्हिडिओ आपण आज तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की
शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, हा जो मराठी भाषा विभाग म्हणजे महाराष्ट्र सरकारचा महाविकास आघाडीचा जो हा जो मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून तिला मान्यता द्यावी ह्याच्यासाठी एक प्रोपगेंडा आहे, एक प्रचार आहे की मराठी भाषा ह्याला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला पाहिजे. ह्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये काही पुरावे वापरण्यात आलेले आहेत, काही प्रूफ देण्यात आलेले आहेत, काही लोकांच्या साक्षी देण्यात आलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये. त्या साक्षी ते पुरावे सुद्धा बहुजनांनी आपल्या स्वतंत्र बुद्धीने ताडून त्याचा अभ्यास करण्याची आणि त्याला समजून घेण्याची गरज आहे. हा जो व्हिडिओ आहे शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे त्याच्यामध्ये पहिला जो पुरावा आणि पहिला जो साक्षीदार येतो तो श्रीकांत ढवळीकर नावाचा माणूस येतो त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता ढवळीकर हे आडनाव मोस्टली सवर्णच आहे म्हणजे ब्राह्मणच आहे आणि तो हे म्हणतो की शिवनेरीतील नाणेघाटमधील शिलालेख हे सगळ्यात जुना मराठीतला शिलालेख आहे आणि तो साधारण 2230 वर्ष जुना ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. आता तो एवढंच बोलतो आणि त्याला लगेच त्या व्हिडिओमधून त्याला थँक्यू म्हणून त्याला द्यायला सांगितलं जातं त्या कोर्टामध्ये. परंतु इथंच ब्राह्मणी राजकारण आपल्या बहुजनांनी सूक्ष्मपणे समजून घेण्याची गरज आहे. ढवळीकर सारखे जे पुरावा देणारे माणसं आहेत ते हे सांगतात की शिवनेरीतील नाणेघाटच्या इथं ब्राह्मी लिपीमध्ये मराठीतला 2230 वर्ष जुना शिलालेख आहे, परंतु त्या शिवनेरीच्या आजूबाजूला बौद्ध लेण्या आहेत. त्या बौद्ध लेण्या या पूर्वीपासून शिवनेरी नाणेघाट या जो महाराष्ट्रातला जो सह्याद्रीचा भाग आहे तिथे हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे आणि हा भाग एकेकाळी बौद्ध धर्माच्या आणि बौद्ध संस्कृतीच्या, पाली संस्कृतीच्या, प्राकृत भाषेच्या खूप मोठ्या प्रभावाखाली होता. हे मात्र हे जे ब्राह्मणी मराठी भाषा अभिजात करावी ही जी ब्राह्मणी जी चळवळ आहे ते बहुजन समाजापासून बरोबर अगदी लबाडीने लपवून ठेवतं. हे खरं सांगितलं जात नाही. त्यामुळे ह्यांचे जे मराठी भाषा ही अभिजात असावी ही जी ब्राह्मणी राजकारणाची जी काही एक लबाड वृत्ती आहे त्याच्यामध्ये आपण बहुजनांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपला बहुजनांचा जो खरा इतिहास आहे तो या विषयामध्ये कसा लपवला जातो, त्याला कसं धुळफेक केली जाते. याच व्हिडिओमध्ये शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे या व्हिडिओमध्ये एक दुसरा साक्षीदार येतो वररुची नावाचा. वररुची हे एक प्राचीन ब्राह्मण ऋषी होते, भाषा तज्ज्ञ होते. त्यांनी शौर्यसेनी, मागधी, पैशाची, महाराष्ट्र प्राकृत अशा भाषांचं 2000 वर्षापूर्वी व्याकरण लिहिलं होतं. ते ब्राह्मण होते. ठीक आहे, आणि त्या व्हिडिओमध्ये जेव्हा तो वररुची नावाचा जो ब्राह्मण कॅरेक्टर आहे तो जेव्हा त्या कोर्टरूममध्ये येतो तेव्हा त्याच कोर्टरूममध्ये एक बहुजन पट्टेवाला आहे, म्हणजे तो लाल पगडी घातलेला, हातात दंड घेतलेला जो कोर्टामध्ये जो पट्टेवाला असतो, जो गार्ड असतो, तो तिथं उभा आहे त्या व्हिडिओमध्ये आणि तो त्या वररुचींचं नाव थोडंसं असं बोबडं बोलतो. तर तो वररुची जो ब्राह्मण जुना एक भाषातज्ञ व्याकरणकार आहे तो कोर्टामध्ये येतो आणि तो त्या बहुजन पट्टेवाल्याला मगरुरीने घमेंडीने म्हणतो की इथून पुढे माझं नाव स्पष्टपणे घ्या बरं. आणि तो जो बहुजन पट्टेवाला आहे तो बिचारा माफ करा करून वरमतो. त्याला असं खजील झाल्यासारखं वाटतं, त्याला असं लाजल्यासारखं, अपमानित झाल्यासारखं वाटतं. हे मराठी भाषा विभागाच्या शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे या नाटकामध्ये, मराठी नाटकामध्ये दाखवलं जात आहे आज महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला, मराठी बहुजन जनतेला. म्हणजे हे एक प्रकारे असं दाखवण्यात आलेलं आहे की हा जो बहुजन आहे महाराष्ट्रातला, जो 18 पगड जातीचा बहुजन आहे, जो ब्राह्मण नाही आहे, जो पुणेरी ब्राह्मणी शुद्ध बोलत नाही, तो असा बोबडं बोलतो, तो असा दचकून बोलतो आणि त्याला उच्चार करता येत नाही, तो भाषेच्या बाबतीमध्ये बावळट आहे, गबाळ आहे, त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता येत नाही, त्याला शब्द नीट उच्चारता येत नाही. हे जे बहुजनांना असं दुय्यम दाखवण्याचं जे काम आहे, सांस्कृतिकदृष्ट्या बहुजन कसे दुय्यम आहेत ब्राह्मणी संस्कृतीमध्ये ब्राह्मणांपेक्षा, हे जे एक घाणेरडं जातीय राजकारण जे आहे, सांस्कृतिक राजकारण, भाषिक राजकारण, ते या व्हिडिओमध्ये झालेलं आपण पाहतो. हे जे चॉईसेस आहेत, हे कॅरेक्टर जे दाखवले आहेत या व्हिडिओमध्ये ते खूप स्पष्ट आहेत. तो पट्टेवाला ब्राह्मण नाही, तो पट्टेवाला सावळ्या रंगाचा काळा सावळा बहुजन मुलगा आहे. ठीक आहे, कारण आजही तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये जा महाराष्ट्रातल्या 90%हून जास्त 90% जास्त जे पट्टेवाले असतात ते एकतर ओबीसी समाजाचे असतात, शेड्यूल कास्ट असतात, शेड्यूल ट्राईब असतात किंवा भटक्या विमुक्त जमातीचे असतात, ब्राह्मण नसतात. वकील कोर्टमध्ये किंवा मोठे मोठे न्यायाधीश मात्र मोठ्या संख्येमध्ये ब्राह्मण असतात. सो हा जो वररुची नावाचा ऋषी आहे, ब्राह्मण ऋषी आहे, तो येतो आणि तो झोकामध्ये गर्विष्ठपणे त्या बहुजन पट्टेवाल्याला झापतो, म्हणतो की इथून पुढे माझं नाव स्पष्ट घे बरं का. आणि तो बिचारा असा बहुजन माणूस वरमतो, त्याला खजील अपमानित झाल्यासारखं वाटतं. हा एक प्रकारे सांस्कृतिक ब्राह्मणी मानसिक वर्चस्ववादच आहे, एक प्रकारे कास्टिस्ट सांस्कृतिक जाती व्यवस्थाच आहे की या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये, संस्कृतीमध्ये हे शिकवलं जातं बहुजनांना की तुम्हाला ब्राह्मणांसारखं स्पष्ट बोलता येत नाही, तुम्हाला त्यांच्यासारखे स्पष्ट उच्चारता येत नाहीत शब्द, तुम्हाला त्यांच्यासारखं पुणेरी बोलता येत नाही, म्हणून तुम्ही गबाळे आहात, गचाळे आहात, अशुद्ध आहात, गावठी आहात, तुम्ही चीप आहात. आणि
हे जे ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण आहे हे आजच चालू आहे असं नाही, हे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून चालू आहे. याचं अजून एक ऐतिहासिक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे की जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी असे ग्रंथ लिहित होते मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, तेव्हा पुण्यातलेच विष्णूशास्त्री चिपळूणकर जे स्वतःला मराठी भाषेचा शिवाजी म्हणून घ्यायचे की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असं स्वतःच त्यांनी स्वतःला काय म्हणतात ना, एक पद लावून घेतलं होतं, एक डिग्री लावून घेतली होती. ते विष्णूशास्त्री चिपळूणकर महात्मा फुल्यांना म्हणायचे की फुले आहेत ना ते माळी समाजातले, ते बहुजन आहेत आणि त्यांना ब्राह्मणांसारखं स्पष्ट व्याकरणामध्ये शुद्ध लिहिता येत नाही. म्हणजे जेव्हा महात्मा फुलेंचे जे विचार आहेत गुलामगिरीसारख्या ग्रंथामध्ये, ब्राह्मणांचे कसबसारख्या ग्रंथामध्ये, शेतकऱ्याच्या आसूडसारख्या ग्रंथामध्ये, जेव्हा ते ब्राह्मणी धर्मसत्तेला, ब्राह्मणी भाषेला, ब्राह्मणी संस्कृतीला विरोध करतात, तेव्हा ब्राह्मणी संस्कृतीत त्याचे लोक आहेत, त्याचे जे ठेकेदार आहेत, ते महात्मा फुलेंचा कसा अपमान करतात की तुम्हाला मराठी भाषा लिहिता येत नाही, बोलता येत नाही, तुम्ही गचाळे आहात, तुम्ही रानगट आहात, तुम्ही गावठी आहात. हे सेम अंडरस्टँडिंग जे आहे, हे सेम जी सांस्कृतिक गर्विष्ठपणा जी आहे, घमेंड जे आहे, ते या शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे या नाटकामध्ये आपण पाहतो की तो वररुची आहे, तो ब्राह्मण, आणि तो त्याचं नाव व्यवस्थित त्या पट्टेवाल्याला, बहुजन पट्टेवाल्याला उच्चारता येत नाही, तर तो वररुची त्या बहुजन पट्टेवाल्याची सगळी लाज बाहेर काढतो आणि सगळे लोक त्याला हसतात कोर्टामध्ये. तो बिचारा बहुजन पट्टेवाला बिचारा गांगारून जातो. हे जे घाणेरडी ब्राह्मणी सांस्कृतिक जी डॉमिनन्सची भावना आहे ती महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या मनावर तशीच ठेवणं, तशीच टिकवणं, ह्याच्यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या आणि मराठी भाषेतल्या ब्राह्मणी भाषेला, ब्राह्मणी लिखाणाला, ब्राह्मणी शब्दांना, त्या बोलण्याच्या पद्धतीला अभिजात दर्जा द्या. हे या प्रकारचं एक घाणेरडं सांस्कृतिक ब्राह्मणी राजकारण महाराष्ट्रात होत आहे. हे बहुजन समाजाच्या लोकांनी व्यवस्थित समजून घ्यायची गरज आहे. जसं मी महात्मा फुले आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं तुम्हाला उदाहरण दिलं, तसंच अजून एक उदाहरण आहे की तुकोबा, संत तुकाराम महाराज, संत रोहिदास महाराज, कान्होपात्रा, संत कबीर, चोखामेळा, हे जेव्हा बहुजन आपल्या भाषेमध्ये, मराठी लोकभाषेमध्ये, म्हणजे सर्वसामान्य 18 पगड जाती धर्मातले जे आपले बहुजन लोक आहेत ते जसं बोलतात तशा भाषेत जेव्हा ग्रंथ आपले अभंग तयार करत होते, तेव्हा याच काळातले जे ब्राह्मण, जे वेद पुराणातले शास्त्री जे होते, जे स्वतःला भाष्यकार, व्याकरणकार आणि भाषेचे तज्ज्ञ मानायचे, ते या बहुजन संतांना असंच खालचं लेखण्यासाठी म्हणायचे की तुम्ही अशुद्ध लिहिता, तुम्ही अशुद्ध बोलता. सो ही टेंडन्सी आहे ब्राह्मणी वर्चस्ववादाची की आम्ही शुद्ध आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत आणि बहुजन हे असेच रानटी आहेत, अजागळे, गचाळे, त्यांना स्पष्ट बोलता येत नाही. ही टेंडन्सी आपण अजूनही पाहतो. याच मराठी शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे याच व्हिडिओमध्ये राजाराम शास्त्री भागवत यांनी 1885 मध्ये आणि ज्ञानकोशकार केतकरांनी 1935 मध्ये जे काही मराठी भाषेबद्दलचे जे संदर्भ दिले आहेत त्याचा उल्लेख येतो. ज्ञानकोशकार केतकरांनी प्राचीन महाराष्ट्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि राजाराम शास्त्री भागवत आणि ज्ञानकोशकार केतकर हे दोघं पण असं म्हणतात की मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा श्रेष्ठ आहे, असा युक्तिवाद त्या नाटकामध्ये शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे ह्यात केलेला आहे. आता राजाराम शास्त्री भागवत हे भागवत आहेत, म्हणजे ते शास्त्री आहेत, म्हणजे ते ब्राह्मण आहेत. ज्ञानकोशकार केतकर पण ब्राह्मण आहेत. वररुची जो त्या नाटकामध्ये येतो मराठी भाषा ही कशी अभिजात आहे हे समर्थन करण्यासाठी, तो पण ब्राह्मण आहे. श्रीकांत ढवळीकर जो पहिला साक्षीदार आहे तो पण ब्राह्मण आहे. देशमुखबाई पण सवर्ण ब्राह्मण आहे. द्रविड वकील जो आहे तो पण ब्राह्मण आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये सगळे हुशार लोक जे आहेत ते सगळे ब्राह्मण आहेत आणि जो बावळट आहे, जो अजागळ आहे, तो मात्र पट्टेवाला बहुजन आहे. हे एक प्रकारचं घाणेरडं सांस्कृतिक राजकारण या व्हिडिओमध्ये शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे ह्याच्यामध्ये आपण पाहतो. याच व्हिडिओमध्ये पुढे जाऊन तो जो पट्टेवाला आहे तो त्याच्या तोंडामध्ये असा डायलॉग आहे त्या व्हिडिओमध्ये. तो पट्टेवाला असं म्हणतो की आता मला तुमचं व्यवस्थित स्पष्टपणे नाव घेता येईल ना हो. म्हणजे त्याला आत्मविश्वास नाही, तो असा कॉन्फिडन्सलेस आहे, तो असं गांगरून गेलाय, घाबरून गेलाय. म्हणजे त्या बहुजनाला तेवढी बुद्धी नाहीये किंवा तेवढी कुवत नाहीये किंवा भाषेचा शुद्धपणा नाहीये आणि आपण बहुजन आहोत, आपण ब्राह्मण नाही आहोत, आपल्याला ब्राह्मणी भाषा येत नाही, जमत नाही, ब्राह्मणांसारखे शुद्ध उच्चार जमत नाहीत, ह्याचं त्याला कुठेतरी कमतरतेची भावना आहे, न्यूनगंड आहे, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे एक प्रकारे बहुजन समाजाला आपण कमीच आहोत, जरी आपण मराठी असलो, महाराष्ट्रात जरी आपण मराठी म्हणून राहत असलो, वागत असलो, बोलत असलो, तरी भाषेच्या संस्कृतीच्या मानाने आपण कुठेतरी अशुद्ध आहोत, कुठेतरी आपल्यामध्ये कमतरता आहे, आपण ब्राह्मणांसारखे नाही होऊ शकत. ही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी न्यूनगंडाची भावना पेरायचा प्रयत्न, ती न्यूनगंडाची भावना टाकण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एक प्रकारे ब्राह्मणी प्रोपगँडाचा आहे. याच व्हिडिओमध्ये शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे ह्याच्यामध्ये अजून एक साक्षीदार येतो, तो म्हणजे शाकुंतल नाटक लिहिलेला कालिदास नावाचा प्राचीन काळातला नाटककार. आता हा कालिदास जो आहे तो पण ब्राह्मणच होता, ठीक आहे. आणि तो म्हणतो की तो जो शाकुंतल नाटकाचा जो कालिदास आहे तो त्या व्हिडिओमध्ये येतो आणि म्हणतो की
महाभारत आणि हे सगळं किती छान सुंदर लिहिलं आम्ही, आणि शूद्रक आणि मृच्छकटिक नावाचं नाटक लिहिलं, आणि हे सगळी मराठी नाटकं आहेत आणि असं आणि तसं. आता मला एक सांगा की कालिदास हा जो ब्राह्मण प्राचीन काळातला नाटककार होता, त्यांनी शाकुंतल नावाचं नाटक लिहिलं. जरी ते मराठीत लिहिलं तरी ते किती बहुजन माणसांनी आजपर्यंत बघितलेलं आहे? किती बहुजन माणसांनी मराठीतलं शाकुंतल नावाचं कालिदासाचं नाटक वाचले, ऐकलंय, बघितलंय, आणि किती लोकांना ते कळालंय, समजलंय? जे आता तुम्ही जे व्हिडिओ पाहताय लोक, आणि जे आता लोक पाहतील, त्यातले बहुजनांपैकी किती लोकांना कालिदास व्यवस्थित माहिती आहे? किती लोकांनी शाकुंतल नाटक बघितलंय? 5% पण बहुजन मराठी माणसं अशी नाहीये ज्यांनी शाकुंतल नाटक बघितलंय किंवा ज्यांना कालिदासाचं व्यवस्थित काम माहिती आहे. त्यातलं शूद्रक आणि मृच्छकटिक नाटक लिहिलं, असं तो एक संदर्भ त्या व्हिडिओमध्ये येतो, त्या कॅरेक्टरच्या तोंडामधून, की शूद्रक आणि मृच्छकटिक नाटक लिहिलंय. आता मृच्छकटिक हे नाटक हे कुठल्या बहुजनांनी बघितलेलं आहे आणि कोणत्या बहुजनांना हे कळणार आहे? म्हणजे ही जी नाटकं, ही जी पूर्वापार जी नाटक लिहिण्याची जी परंपरा आहे, आणि ज्या प्राचीन नाटक परंपरेचा किंवा साहित्य परंपरेचा या व्हिडिओमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे सारखा सारखा, पुराव्याच्या रूपामध्ये किंवा साक्षीदारांच्या रूपामध्ये, हे सगळे पुरावे आणि साक्षीदार हे ब्राह्मण आहेत. त्याच्यामध्ये एकही बहुजन नाहीये, त्याच्यामध्ये एकही धनगर समाजाचा माणूस नाहीये. धनगर समाज हा हजारो वर्षांपासून महाराष्ट्रात राहतोय. गडशी, लोहार, माळी, कुणबी, खाटीक, नाभिक, बंजारा, वैदू हे हजारो वर्षांपासून बहुजन समाजातली लोक या महाराष्ट्रात राहत आहेत. पण त्यांच्या बाजूनी युक्तिवाद करणारा, त्यांच्या बाजूनी पुरावा देणारा, साक्षी देणारा एकही बहुजन साक्षीदार या शांतता मराठीचं कोट चालू या नाटकामध्ये, या व्हिडिओमध्ये येत नाही. सगळे पुरावे ब्राह्मण आहेत, सगळे साक्षीदार ब्राह्मण आहेत, सगळे ब्राह्मणीच आहेत. वकील पण ब्राह्मण, दुसरा वकील पण ब्राह्मण. म्हणजे हा सगळा ब्राह्मणांचाच खेळ आहे, आणि तो ब्राह्मणांच्यासाठीच आहे का? आणि ती मराठी भाषा जी तुम्ही अभिजात करू पाहताय, ती मग ब्राह्मणी मराठी भाषाच करू पाहतात का? हा प्रश्न बहुजनांच्या मनाला पडतो. आणि या सगळ्या ब्राह्मणी सांस्कृतिक एक्सपेरिमेंटमध्ये हरी नरकेंसारखे जे बहुजन, तथाकथित बहुजन जे विचारवंत आहेत, ते सुद्धा भाग घेत आहेत. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि बहुजन समाजाने ह्याबद्दल अतिशय गंभीरतेने लक्ष द्यायची गरज आहे. वेळ पडली तर हरी नरके साहेबांना ह्याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे, जाब विचारला पाहिजे. त्यानंतर याच शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे या व्हिडिओमध्ये एक अजून एक साक्षीदार आहे, डॉक्टर अय्यंगार नावाचा. तो पण ब्राह्मण, कारण अय्यंगार हे ब्राह्मणच असतात, ते काही मातंग नसतात किंवा महार नसतात किंवा तेली नसतात. अय्यंगार ही ब्राह्मण जात आहे. आणि तो डॉक्टर अय्यंगार जो आहे, जो साक्ष देतो त्या नाटकामध्ये, त्या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या तोंडामध्ये असा डायलॉग आहे की तमिळनाडूमधलं संगम जे साहित्य आहे, तमिळनाडूमध्ये संगम साहित्याची प्राचीन परंपरा आहे, आणि त्या संगम साहित्यामध्ये असं लिहून ठेवण्यात आलेलं आहे की जेव्हा कावेरी नदीवर धरण बांधण्यात आलं, तेव्हा त्या धरणाचं बांधकाम करणारे जे गवंडी होते, ते एकमेकांशी मराठीमध्ये बोलत होते. आणि ही बाब हजारो वर्षांपूर्वीची आहे, आणि जर हजारो वर्षांपूर्वीचं गवंडी जर मराठीत बोलत असतील तर मग ती मराठी भाषा ही अभिजात आहे, असा युक्तिवाद तो डॉक्टर अय्यंगार जो आहे तो आपल्या भाषणातून करतो. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे, बहुजनांनी हे समजून घेण्याची गरजेचं आहे की ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण कसं आहे, आणि कसं तुम्हाला बहुजनांना मूर्खात काढण्यात येतं, कसं तुमच्यापासून तुमचा खरा इतिहास लपवण्यात येतो. संगम साहित्य, तमिळनाडूमधलं जे संगम साहित्य आहे, त्याची जी मूळ सांस्कृतिक प्रेरणा आहे ती ब्राह्मणी हिंदू धर्माची नाही. तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये प्राचीन काळी चेर, पल्लव, पांड्य असे मोठमोठे राजेशाही घराणे होऊन गेले, आणि त्या राजेशाही घराण्यांच्या काळामध्ये तमिळनाडू, केरळ, कर्नाटक या भागांचा, म्हणजे साऊथ इंडियाच्या भागांचा खूप भरभराट झाली, खूप त्यांची प्रगती झाली. ते व्यापारात पण पुढे होते. त्यांनी खूप सुंदर सुंदर मंदिरं बांधली, वेगवेगळे मठ बांधले, मोठमोठे साहित्य कलाकृती जन्माला आल्या. इतकंच काय की चेर, पल्लव, पांड्य यांचा जो काळ आहे, आणि त्या काळात जे संगम साहित्य तमिळनाडूमध्ये जन्माला आलं, तमिळ संगम साहित्य, त्याच काळामध्ये तमिळनाडूतला खूप महान असा जो लेखक कवी होता, त्याचं नाव आहे तिरुकुरल, तो सुद्धा जन्माला आला, आणि त्यांनी संगम साहित्यामध्ये खूप सारं लिखाण केलं. थिरुकुरलनी त्या टायमाला आपल्या खूप मोठ्या प्रमाणात साहित्यामध्ये योगदान दिलं. हा जो थिरुकुरल आहे हा ब्राह्मण नाही, तो जैन आहे. म्हणजे संगम साहित्याचं जे मूळ सांस्कृतिक जो रूट्स आहेत, त्याची जी मुळं आहेत ती ब्राह्मणी धर्मात नाही आहेत, ब्राह्मणी संस्कृतीमध्ये नाही आहेत, ती श्रमण परंपरेमध्ये आहे, म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आहे आणि जैन धर्मामध्ये आहे. त्यामुळे जे संगम साहित्य आहे तमिळनाडूतलं, तमिळ भाषेतलं जे प्राचीन साहित्य आहे, त्याचं जे साहित्य तुम्ही जर अभ्यास केला तर संगम साहित्यामध्ये त्या काळातले सामाजिक जी लोक आहेत, कसे लोक राहायचे, गावं कशी काम करायची, गावामध्ये कोणते सण साजरे करायचे, लोक काय खायचे, उत्सव कसे साजरे करायचे, राजा कसा काम करायचा, कसे सैनिक काम करायचे, ह्याचं अगदी डिटेलमध्ये नोट डाऊन केलं गेलेलं आहे. ही जी पद्धत आहे, सामाजिक जे काही स्थिती आहे तिला व्यवस्थित नोट डाऊन करण्याची जी काही एक अभ्यास करण्याची जी साहित्याची जी पद्धत आहे, संशोधक जी वृत्ती आहे, ती श्रमण परंपरेच्या साहित्यामध्ये आहे, ती बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये आहे.
ती जैन धर्माच्या साहित्यामध्ये आहे. आणि ह्या खूप मोठमोठ्या तिरुकुरल सारख्या जैन, बौद्ध अशा तमिळ विद्वानांनी, प्राचीन विद्वानांनी संगम साहित्यामध्ये मोलाची भर घातलेली आहे. त्याच काळातलं जर आपण ब्राह्मणी साहित्य बघितलं, त्याच्यामध्ये यज्ञ, याग, पुराण, बळी असं करून तुम्ही यज्ञ करा, यज्ञामध्ये ही आहुती द्या, ती आहुती द्या, ह्याचेच जास्त संदर्भ आहे. त्याच्यामध्ये सामाजिक जे जीवन आहे त्याचे संदर्भ येत नाहीत. त्यामुळे गवंडी लोक मराठी बोलतायत का नाही बोलत आहे ह्याचा जे काही उल्लेख आहे तो बौद्धांच्या, जैनांच्या संगम साहित्यामध्ये येतो, तो त्या काळातल्या ब्राह्मणी साहित्यामध्ये येत नाही. हे जे सत्य आहे ते या व्हिडिओमध्ये बहुजनांपासून लपवण्यात आलेलं आहे. आणि पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की हजारो वर्षापूर्वी गवंडी ही जात जी आहे, ज्याला आपण मिस्त्री ही जी जात आहे हिंदू धर्मातली, तो बहुजन आहे, तो ओबीसी असतो. ठीक आहे. जर तो मराठी बोलत असेल, ओबीसी जर मराठी बोलत असेल, तर त्या काळातला जर बहुजन जर मराठी बोलत असेल तर तो नक्कीच ब्राह्मणी नसणार आहे. कारण तो जर ब्राह्मण असता तर तो वेगळ्या पद्धतीची मराठी बोलेल. आजही आपण जर कुठल्या कन्स्ट्रक्शन साईटवर गेलो, पुण्या, मुंबईमध्ये कुठे जिथं बांधकाम चालू असतं आणि तिथल्या जर तुम्ही कामगारांची गप्पा मारल्या, जे गवंडी असतात, मिस्त्री असतात, बिगारी असतात, त्यांच्याशी तुम्ही जर मराठीत बोलला तर त्यांची मराठी आणि ब्राह्मणी मराठी, पुणेरी ब्राह्मणी मराठी ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. हे आपण अगदी क्लिअरली ऑब्झर्व करू शकता. आणि हजारो वर्षापूर्वी कावेरी नदीवर जेव्हा धरण बांधण्यात आलं, तिथले जे गवंडी बोलत होते ते गवंडी पण बहुजनच होते. सो त्यांची जी बोली भाषा असेल मराठी, ती बहुजन मराठी आहे. सो मग अभिजात दर्जा जर तुम्हाला द्यायचाच असेल तर तो बहुजनांच्या मराठी भाषेला द्या. हे जे पुणेरी ब्राह्मणी शहरी मराठी भाषेलाच तुम्ही अभिजात माना, ह्याच्यासाठी जे तुम्ही ब्राह्मणी पुरावे, ब्राह्मणी साक्षीदार आणि ब्राह्मणी युक्तिवाद करता आहात, ह्याच्यामध्ये बहुजनांचं जे खरं भाषेची जी कनेक्शन्स आहेत मराठी भाषेसोबतचं, ते कुठेतरी लपवण्यात येतात. ह्याचसोबत मला हे देखील सांगायचं आहे की गौतम बुद्धांनी जेव्हा धम्माचा प्रसार केला तेव्हा त्यांनी संस्कृत भाषा नाकारली. ब्राह्मणी धर्माची ब्राह्मणी भाषा संस्कृत, जी फक्त ब्राह्मणांनाच जिचा अधिकार होता, ती भाषा बुद्धांनी नाकारली आणि पाली भाषेमध्ये किंवा मागधी भाषेमध्ये आपल्या धम्माचा प्रचार केला. कारण त्या काळामध्ये पाली, मागधी या सर्वसामान्य जनतेच्या, बहुजनांच्या लोकभाषा होत्या. त्यामुळे बुद्धांनी संस्कृत या ब्राह्मणी भाषेला, संस्कृत ब्राह्मणी धर्माला नाकारून, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी संस्कृतीला नाकारून, संस्कृतला नाकारून पाली, मागधी या बहुजनांच्या भाषेला, लोकभाषांचा वापर केला आहे. आणि इतकंच नाही, तथागत गौतम बुद्ध पुढे जाऊन आपल्या भिक्खूंना हे पण सांगतात की जेव्हा जेव्हा तुम्ही धम्माचा प्रसार कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाल, सर्वसामान्य लोकांमध्ये जाल, तेव्हा संस्कृतमध्ये बोलू नका, लोकांच्या लोकभाषेमध्ये, पालीमध्ये बोला, मागधीमध्ये बोला. जिथं जिथं तुम्ही धम्माचा प्रसार कराल तिथल्या लोकभाषेशी तुम्ही जोडले जा. म्हणजे लोकभाषा ही बहुजनांचीच भाषा असते. कारण 2%, 5% जे ब्राह्मण आहेत त्यांची भाषा ही लोकभाषा असू शकत नाही. जो 95%, 80% जो बहुसंख्य बहुजन आहे तोच तीच बहुसंख्य जनता आहे, त्यांचीच भाषा ही लोकभाषा असणार आहे. त्यामुळे गौतम बुद्धांनी संस्कृत आणि ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी संस्कृती, लँग्वेज नाकारून बहुजन भाषा ह्याला महत्त्व दिलेलं आहे. हे सुद्धा हे जे मायन्यूट सूक्ष्म ऑब्झर्वेशन आहे इतिहासातलं, ते या व्हिडिओमध्ये बहुजन मराठी जनतेपासून या व्हिडिओचे जे डिरेक्टर्स आहेत, लेखक आहेत, प्रोड्युसर्स आहेत आणि मराठी भाषा विभाग महाविकास आघाडीचा हे लपवून ठेवतो तुमच्यापासून. अशा पद्धतीने मराठी बहुजनांना आपल्याच इतिहासापासून, आपल्याच भाषेच्या कल्चरपासून कसं दूर ठेवण्यात येतं आणि त्यांच्यावर अलगदपणे ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी कल्चर थोपवण्यात येतं, हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. हे बहुजनांनी समजून घेणं गरजेचं आहे. याच व्हिडिओमध्ये, शांतता मराठीचा कोट चालू आहे, या व्हिडिओमध्ये डॉक्टर अय्यंगार हा जो साक्ष देणारा जो ब्राह्मण साक्षीदार आहे, तो हे सुद्धा म्हणतो की बुद्धांच्या विनय पिटक हे जे पीठ आहे, जी धम्माची जी त्रिपिटिका जी आहे त्याच्यामध्ये विनय पिटक हे एक पिटक आहे. त्याची भाषा सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा मराठी भाषेचे संदर्भ आढळतात. मुळामध्ये जे विनय पिटक आहे किंवा धम्माची जी काही त्रिपिटिका जी आहे त्याच्यामध्ये खुद्दक निकाय, असे वेगवेगळे निकाय आहेत, त्या बौद्ध साहित्याचा जो काही भाषेचा जो एक मूळ फोकस आहे तो लोकभाषांवर आहे. प्राकृत, मागधी, अर्धमागधी अशा भाषांवर आहे. त्यामुळे तिथं त्या भाषांचं एक्झाम्पल उभं करून ब्राह्मणी मराठी भाषा अभिजात आहे असा युक्तिवाद करणं हे एक प्रकारे ब्राह्मणी कावा आहे, एक प्रकारे सांस्कृतिक ब्राह्मणी राजकारण आहे, जे बहुजनांनी व्यवस्थित समजून घ्यायची गरज आहे. त्याचबरोबर पुढे जाता याच व्हिडिओमध्ये, शांतता मराठीचा कोट चालू आहे, या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन साक्षीदार येतो. त्याचं नाव आहे श्री हरिभद्र. शेंडी असलेला,
टक्कल असलेला एक ब्राह्मण, पुन्हा एकदा ब्राह्मणच सवर्णच साक्षीदार त्या कोर्टामध्ये येतो. म्हणजे शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, ही जी मराठी भाषा विभाग महाराष्ट्र सरकारचा जो एक व्हिडिओ आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा का नाही द्यावा, आणि त्याच्यासाठी जो समर्थन करणारे जितके साक्षीदार आहेत ते सगळे ब्राह्मण आहेत. तो हरिभद्र ब्राह्मण आहे, अय्यंगार ब्राह्मण आहे, ढवळीकर ब्राह्मण आहे, वररुची ब्राह्मण आहेत, रामशास्त्री भागवतांचे संदर्भ आहे तो ब्राह्मण आहे, इतिहासकार केतकर, ज्ञानकोशकार केतकर ते ब्राह्मण आहेत, म्हणजे सगळे ब्राह्मण आहेत. आणि हे जे हरिभद्र आहेत ते येऊन म्हणतात की 1200 वर्षापूर्वीचा मी मराठी लेखक आहे आणि त्या काळात मी खूप फॉर्मामध्ये होतो आणि मी त्या टायमाला जादुई वास्तववाद या साहित्यिक संकल्पनेवर माझं लिखाण केलं, परंतु आमची कोणी दखलच घेतली नाही. मी मराठी भाषेत लिहिलं त्या काळामध्ये आणि आमची कोणी दखलच घेतली नाही. पण त्याच जादुई वास्तववादाच्या साहित्यिक फॉर्मॅटवर जेव्हा साऊथ अमेरिकन जे लेखक आहेत, खूप मोठे लेखक आहेत ज्यांचं नाव आहे गॅब्रियल गार्सिया मार्क्वेज, ज्यांनी 101 इयर्स ऑफ सॉलिट्यूड नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज मिळाला. सो त्या श्री हरिभद्राची तक्रार अशी आहे की 1200 वर्षा अगोदर आम्ही जादुई वास्तववादावर मराठीमध्ये लिहिलं तेव्हा आमची कोणी दखल नाही घेतली, पण ते जेव्हा गॅब्रियल मार्केस सारखा पाश्चात्य विदेशी लेखक लिहितो तेव्हा मात्र त्याचे सगळेजण कौतुक करतात, त्याला सगळेजण डोक्यावर घेतात. मग हे जे असं जे चित्र या शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, ह्या मराठी भाषा अभिजात दर्जा मिळावा या प्रोपोगंडा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हा जो युक्तिवाद केलेला आहे, त्या युक्तिवादाला मग बहुजन म्हणून आम्ही असा प्रश्न विचारतो की मग हाच प्रश्न बहुजनांच्या बाबतीत पण आहे की बहुजन सुद्धा हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या बहुजनाच्या जाती वेगवेगळ्या प्रकारे आपलं संगीत, आपलं काव्य, आपल्या कथा, आपलं साहित्य तयार करतायत. त्याच्यामध्ये पण जादुई वास्तववाद आहे आणि ते हजारो वर्षांपासून चालू आहे, पण त्याला मात्र तुम्ही स्वीकारायला तयार नाही आहात. तुमच्या मराठी शांतता कोर्ट चालू आहे या नाटकामध्ये एकही साक्षीदार बहुजन नाही, एकही पुरावा बहुजनांच्या बाजूने नाही, दोन्ही वकील पण बहुजन नाही, ते ब्राह्मण आहेत. म्हणजे हे कसं आहे की ब्राह्मणी संस्कृतीला सपोर्ट करणाऱ्यांचंच हे सगळं गौड बंगाल आहे आणि बहुजनांना फक्त साईडला ठेवायचं, कुठल्या तरी पट्टेवाला दाखवायचं ज्याला काही कळत नाही, जो अडाणी आहे, बावलट आहे. हा घाणेरडा प्रकार मराठी भाषा अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा या प्रोपोगंडा मटेरियलमध्ये शांतता मराठीचा कोर्ट चालू आहे ह्याच्यात दिसून येतो. याच व्हिडिओमध्ये पुढे जेव्हा तो जो द्रविड वकील आहे, जेव्हा तो त्या श्री हरिभद्र या साक्षीदाराची उलट तपासणी करतो तेव्हा जी देशमुख बाई आहे, जी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा याचं समर्थन करते, ती त्या द्रविड वकिलावर चिडते, त्याच्यावर रागवते आणि त्याला असं म्हणते की जितके साक्षीदार या कोर्टासमोर आलेले आहेत ते हिमालय एवढे आहेत आणि आपली सगळ्यांची लायकी किडामुंगीसारखी आहे. आपण जे प्रश्न विचारतो या मोठमोठ्या हिमालयांसारख्या ज्या म्हणजे डॉक्टर अय्यंगार असतील, ढवळीकर असतील, वररुची असतील, श्री हरिभद्र असेल किंवा कालिदास असेल, ह्याचे सगळे ब्राह्मण जे सगळे साक्षीदार आहेत ते सगळे हिमालयासारखे उत्तुंग आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारणारे सगळे किडामुंगीसारखे आहोत. हा जो युक्तिवाद आहे देशमुखबाईचा तो मुळातच कायद्याला अनुसरून नाही. कोणताही वकील ज्याला कायद्याचं कॉमन सगळ्यात बेसिक नॉलेज आहे किंवा ज्याला कायद्याचं सगळ्यात बेसिक नॉलेज असतं त्याला हे माहिती असतं की कायदा हा स्पिरिट ऑफ इन्क्वायरीला प्रोत्साहन देतो, प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देतो. कायदा हा जेव्हा कोर्टामध्ये केस लढवतात तेव्हा ते एकमेकांना प्रश्न विचारत असतात, साक्षीदाराला, आरोपीला प्रश्न विचारत असतात, कारण त्यातूनच सत्य बाहेर येतं. परंतु साक्षीदार हे खूप हिमालयासारखे उत्तुंग उंच आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व खूप महान आहे आणि आपण त्यांना प्रश्न विचारण्याची लायकी नाही, कारण आपण किडामुंगीसारखे आहोत, म्हणजे तुम्ही त्यांना प्रश्न विचारू नका. हे एक प्रकारे ब्राह्मणी उच्च जातीय काय म्हणतात ना, आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत आणि प्रश्न विचारणारे सगळे किडामुंगीची लायकी नसणारे लोक आहेत, त्यामुळे तुम्ही गप्पा बसा, तुम्ही प्रश्न विचारू नका. आमचं जे चालू आहे ब्राह्मणी राजकारण, सांस्कृतिक ब्राह्मणी राजकारण, ते असं जास्त ऐकून घ्या, हे कुठेतरी हायलाईट केलं गेलेलं आहे. कारण या ब्राह्मणी राजकारणाला, या ब्राह्मणी सांस्कृतिक मराठी भाषेच्या राजकारणाला जो कोणी बहुजन भविष्यात प्रश्न विचारेल त्याला हाच युक्तिवाद केला जाईल की अरे तुझी काय लायकी आहे, तू किडामुंगीसारखा आहेस, तुझी वररुची ऋषी जे होते ब्राह्मण ऋषी किंवा श्री हरिभद्र जे ब्राह्मण लेखक होते किंवा कालिदास जो ब्राह्मण शाकुंतल लिहिणारा जो होता किंवा शूद्रक जो खूप महान ब्राह्मण लेखक होता किंवा ढवळीकर सारखे महान लेखक होते, रामशास्त्री भागवत सारखे महान ब्राह्मण लेखक होते, त्यांच्यासमोर तुमच्या बहुजनांची काय लायकी आहे, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका, तुम्ही गप्प बसा. हा ब्राह्मणी अहंकाराचा, मगरुरीचा युक्तिवाद, घमेंडीचा युक्तिवाद एक प्रकारे त्या देशमुखबाईच्या तोंडामध्ये आलेला दिसून येतो. त्यांना असं वाटत असेल की अरे आमचे हे साक्षीदार सगळे हिमालय एवढे आहेत, परंतु कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो आणि कायदा हा प्रत्येक साक्षीदाराला, प्रत्येक आरोपीला फेर जबाब विचारणं, प्रश्न विचारणं, फेर तपासणी करण्याचा समान अधिकार देत असतो. हे कायद्याचं तत्व आहे, ज्याला आपण रिव्ह्यू ऑफ आर्ग्युमेंट किंवा क्रिटिकल असेसमेंट किंवा स्पिरिट ऑफ इन्क्वायरी असं म्हणतो, जे मात्र ब्राह्मणी संस्कृतीला मान्य नाही. म्हणूनच जेव्हा बहुजन माणसं एखादं ब्राह्मणी संस्कृतीवर विरोध करतात
तेव्हा चिपळूणकरांसारखे माणसं महात्मा फुलेंना म्हणतात की तुम्ही अशुद्ध लिहिता, तुमची काय लायकी आहे. किंवा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत मूकनायकमधून बहुजन समाजासाठी लिहायचा प्रयत्न करतात, तेव्हा पुण्यातले भालाकार भोपटकरांसारखे ब्राह्मण जे पत्रकार आहेत ते बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही बहुजन आहात, तुम्ही महार आहात, तुमची काय लायकी आहे, तुम्हाला काय कळतं, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला मराठी संस्कृती भाषेचं आम्हाला उच्च ज्ञान आहे. ही मगरुरी आहे, हा जातीय ब्राह्मणी अहंकार आहे. आणि तोच कुठेतरी देशमुखबाईच्या तोंडामध्ये येतो जेव्हा ती असं म्हणते की इथं साक्षीदार आलेली सगळी ब्राह्मण माणसं हिमालयासारखी आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारू नयेत कारण आपण त्यांच्यासमोर किडामुंगीची लायकी ठेवणार आहोत. हे एक प्रकारे ब्राह्मणी युक्तिवाद आहे जो बहुजन मराठी माणसांनी व्यवस्थित समजून घ्यायची गरज आहे. याच व्हिडिओमध्ये शांतता मराठीचा कोट चालू आहे. या व्हिडिओमध्ये ती जी देशमुखबाई आहे, देशमुख वकील आहे स्त्री, ती अजून एक संदर्भ देते की मराठी भाषा कशी अभिजात आहे. ह्याच्यासाठी जे संदर्भ देते तो संदर्भ हा आहे की विदर्भामध्ये प्राचीन काळी गुणाढ्य नावाचा लेखक होऊन गेला आणि त्यांनी बृहत्कथा नावाचा ग्रंथ लिहिला जो महाभारताच्या तोडीचा आहे. आणि ही जी निर्मिती जी त्यांनी केली बृहत्कथा नावाची गुणाढ्य या लेखकांनी, ती पैशाची भाषेमध्ये आहे. आणि पैशाची भाषा ही मराठीच्या जवळ जाणारी आहे, त्याच्यामध्ये मराठीचे शब्द आहेत, म्हणून मराठी अभिजात आहे. आता हा असा अलगदचा उल्लेख त्या देशमुखबाई करतात आणि ते लगेच पुढच्या मुद्द्यावर निघून जातात, पण त्याचं एक्सप्लेनेशन ते व्यवस्थित करत नाहीत. हे लक्षात घेण्याची गरज आहे की विदर्भामध्ये किंवा भारताचा जो विंध्य पर्वतरांगांचा जो प्रदेश आहे म्हणजे MP, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड आणि चंबळ हा जो एरिया आहे जिथं फॉरेस्ट भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, त्या या भागामध्ये पैशाची भाषेचं एक प्रकारे प्राचीन काळामध्ये डॉमिनन्स भारतामध्ये होता. ही पैशाची भाषा आहे नेमकी कोणती? ती ब्राह्मणांची भाषा आहे का? तर ती ब्राह्मणी संस्कृत भाषा नाही, ती ब्राह्मण समाजाकडून जन्माला आलेली भाषा नाही. पैशाची ही भाषा पिशाच्य या बहुजन समाज घटकातून जन्माला आलेली आहे. आता आपल्याला हे असं सामान्य बहुजन असं वाटतं की पिशाच्य म्हणजे भूत, आणि भूत हे हडळ किंवा दैत्य, राक्षस, दानव हे सगळे जादुई असतात. नाही, भारतामध्ये जाती व्यवस्थेचा अभ्यास केला तर लक्षात येतं की जे आक्रमक होते, जे स्वतःला श्रेष्ठ मानायचे, जे स्वतःला गोरे मानायचे, जे स्वतःला सुंदर मानायचे, ते काळ्या लोकांना किंवा बसक्या नाकाच्या लोकांना किंवा ज्यांचे केस कुरळे आहेत किंवा ज्यांचे डोळे काळे आहेत, घारे नाही आहेत, किंवा जे आर्यांसारखे राहत नाहीत, आर्यांसारखे बोलत नाहीत, त्यांना दास, दस्यू, राक्षस, दानव, दैत्य, चांडाळ, पिशाच्य अशा असे शब्द वापरून त्यांचा हे करायचे, त्यांना उद्बोधन करायचे, त्यांना कसं बोलायचे की ही आदिवासी जमात चांडाळ आहे, ही आदिवासी जमात पिशाच्य आहे, ही आदिवासी समाज दैत्य आहे, दानव आहे, राक्षस आहे. म्हणजे राक्षस हे काही जादूही नव्हतं. जसं आपल्याकडे एक रामायण महाभारत आणि ह्यांच्या टीव्हीच्या सिरियलमुळे एक टिपिकल ब्राह्मणी पद्धतीने रामायण महाभारत टीव्हीवर दूरदर्शनवर दाखवल्यामुळे लोकांना असं वाटतं की दैत्य दानव म्हणजे शिंग असलेले, दात मोठे असलेले कुणीतरी दैत्य, जादुई दैत्य. तसं नाहीये. भारतामध्ये आर्य जेव्हा भारतामध्ये आले, जेव्हा त्यांना कळलं की या भारतामध्ये पहिल्यापासूनच काळ्या रंगाचे, सावळ्या रंगाचे लोक राहत आहेत, जंगलामध्ये राहत आहेत, शेती करतायत, शिकार करतायत, त्या लोकांना आर्य लोकांनी जे संबोधन करायला सुरुवात केली, त्यांना अपमानास्पद बोलायला जी सुरुवात केली की ते पिशाच्य आहेत, ते चांडाळ आहेत, ते दैत्य आहेत. ह्या ज्या बहुजन जाती होत्या, जाती जमाती, त्या पिशाच्य, चांडाळ, दैत्य, राक्षस आहेत. आणि ह्यातल्या पिशाच्य या बहुजन जमातीची ती भाषा आहे जिला पैशाची असं म्हणतात, जी भारताच्या मध्य भारतामध्ये MP, बुंदेलखंड, बागलखंड, माळवा या एरियामध्ये आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते. आणि त्या भाषेतला हा लेखक आहे गुणाढ्य. म्हणजे तो पैशाचीच आहे, म्हणजे तो पिशाच्य आहे, याचा अर्थ तो एक बहुजनच आहे, प्राचीन काळातला बहुजन आहे. आणि त्याचा संदर्भ या नाटकामध्ये दिलेला आहे. परंतु हे सांगितलं जात नाही. देशमुखबाई हे नाही सांगत. ती गुणाढ्याचं नाव घेते, गुणाढ्याचं कौतुक करते, बृहत्कथेचं कौतुक करते, पण ती हे सांगत नाही की पैशाची भाषेचा जो मूळ आहे ते बहुजन लोकांची भाषा म्हणूनच आहे. म्हणूनच मी तुम्हाला हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणी मराठी भाषा ही अभिजात भाषा हे विचार करणं चुकीचं आहे. कारण धनगरांची पण आपली एक समाजाची एक आपली मराठी वेगळी आहे. जेव्हा आपण धनगरांचं सुमरान जे असतं किंवा धनगरांची जेव्हा खंडोबाला किंवा विरोबाला यात्रा भरते, त्यातले जे गाणी आहेत किंवा विदर्भातल्या लोकांची गाणी आहेत, त्यांचे जे सण उत्सव आहेत, तिथल्या बहुजन जातींची गाणी, त्यांचे कथा, कादंबऱ्या, त्यांची गीतं हे जर ऐकलं तर त्याच्यावर ब्राह्मणी मराठी भाषेचा प्रभाव नाही आहे. परंतु महाराष्ट्र सरकार जेव्हा मराठी भाषा अभिजात आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा द्या असं जेव्हा आर्ग्युमेंट करतं, असं जेव्हा युक्तिवाद करतं, तिथं मात्र कोर्टामधले बोलणारे वकील अगदी ब्राह्मणी थाटामध्ये मराठी बोलतात, पुणेरी मराठी बोलतात, तिथले सगळे साक्षीदार मराठी ब्राह्मण आहेत, तिथले पुरावे मराठी ब्राह्मण आहेत. काय आणि तुमचं ओबीसींचं किंवा बहुजनांचं जो खरा सांस्कृतिक इतिहास आहे तो मात्र बरोबर लपवला जातो. हे राजकारण, ब्राह्मणी राजकारण मराठी बहुजनांनी समजून घ्यायची गरज आहे. याच व्हिडिओमध्ये
देशमुखबाई तिच्या तोंडामध्ये अजून एक संवाद येतो आणि इथंच खऱ्या अर्थाने ब्राह्मणी लेखक, ब्राह्मणी दिग्दर्शक, ब्राह्मणी फिल्म मेकर्स, नाटककार हे कसे ब्राह्मणी कावा, ब्राह्मणी छळ करतात बहुजनांसोबत हे अगदी स्पष्ट दिसून येतं. या सगळ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट सीनमध्ये जी ती देशमुखबाई आहे ती म्हणते की हाल, पादलिप्त, प्रवरसेन, उद्योधन सूरी, हरिभद्र, ज्ञानेश्वर, तुकोबा, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ, ढसाळ, चक्रधर, चोखामेळा, नामदेव, विंदा, बागुल, शेळके असे सगळे मराठीचे लेखक आहेत, महान महान लेखक आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मराठीच्या योगदानामध्ये खूप मोठी भूमिका बजावली आहे आणि म्हणून मराठीला अभिजात दर्जा दिला पाहिजे. आता ह्या सगळ्या सेंटेन्समध्ये ती देशमुखबाई ब्राह्मण साहित्यिक लेखकांचं पण नाव घेते आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, तुकोबा, चोखामेळा, अण्णाभाऊ साठे, ढसाळ, बाबूराव बागुल अशा बहुजन दलित लेखकांचं सुद्धा, साहित्यिकांचं पण नाव घेते. म्हणजे एकाच श्वासामध्ये ते दलितांचं पण, बहुजन साहित्यिकांचं पण नाव घ्यायचं आणि ब्राह्मणांचं पण नाव घ्यायचं. परंतु मराठी भाषा अभिजात आहे की नाही हे ठरवण्यासाठी मात्र साक्षीदार त्यांच्याकडे कोण येतात? सगळे ब्राह्मण येतात. वररुची, चक्रधर, श्री हरिभद्र, जवळकर, डॉक्टर अय्यंगार. मग जर मराठी भाषेमध्ये तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांचं, ज्योतिबा फुलेंचं योगदान आहे हे जर तुम्हाला खरंच मान्य असेल तर मराठी भाषा विभागाला, महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीला, जी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं शासन आहे, त्या महाराष्ट्राच्या मराठी विभागाला जर हे मान्य असेल की मराठी भाषेमध्ये फुल्यांचं, ढसाळांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, चोखामेळांचं, नामदेवांचं, बागुलांचं योगदान आहे, तर मग तुम्ही हजारो वर्ष जुने जे ऋषी होऊन गेलेले ब्राह्मण, वररुची सारखे, त्यांना तुम्ही कोर्टामध्ये बोलवता कॅरेक्टर म्हणून, पात्र म्हणून, पण बाबासाहेबांना नाही बोलवत, फुल्यांना नाही बोलवत, बागुलांना नाही बोलवत, शेळक्यांना नाही बोलवत, अण्णाभाऊ साठेंना बोलवत नाही. मग तुम्हाला 1000 वर्ष अगोदरचा ब्राह्मण साहित्यिक आठवतो, पण तुम्हाला आत्ता 100-150 वर्ष अगोदरचे बाबासाहेब होते आंबेडकर, ते तुम्हाला आठवत नाहीत. हा जातीवाद नाही तर हा दुसरं काय? आणि ह्या सगळ्या असल्या ब्राह्मणी राजकारणामध्ये हरिनरकेंसारखी माणसं अक्षरशः मानं डोलावत आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं सीन आहे, हे लज्जास्पद आहे, हे चुकीचं आहे. ह्याला बहुजन समाजाने विरोधच केला पाहिजे. आणि हे कसं राजकारण असतं ब्राह्मणी संस्कृतीचं, की आम्ही मात्र बहुजनांचं रिस्पेक्ट करतो बरं का, आम्ही बाबासाहेबांचं रिस्पेक्ट करतो, आम्ही फुल्यांचं रिस्पेक्ट करतो, आम्ही अण्णाभाऊ साठेंना, रामदेव ढसाळांना रिस्पेक्ट करतो, हे दाखवण्यासाठी पटकन बाबासाहेबांचा एक उल्लेख करायचा, असा ओझरता पळता उल्लेख करायचा, पळता अण्णाभाऊंचा उल्लेख करायचा, फुल्यांचा उल्लेख करायचा, म्हणजे झालं. म्हणजे आम्हाला कोणी असं म्हणायला नको की बाबा तुमचं सगळे ब्राह्मणांसाठी होतं आणि बहुजनांचं तर काहीच नाही ह्याच्यामध्ये. मग हे असं जे ब्राह्मणी लोक असतात, कलाकार असतात किंवा लेखक असतात किंवा प्रोड्युसर असतात, ते सांगतात की नाही आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं, आम्ही फुल्यांचं नाव घेतलं, आम्ही ढसाळांचं नाव घेतलं, परंतु तुमची जी संपूर्ण आर्ग्युमेंट करायची पद्धत आहे, त्याचे पुरावे, त्याचे साक्षीदार आहेत, ते मात्र सगळे ब्राह्मण आहेत. दोन्ही वकील सुद्धा सगळे ब्राह्मण आहेत. आणि जो अपमान सहन करतोय, जो अपमानित होतोय, जो खजील होतोय, जो येडा गबाळ आहे, जो पट्टेवाला आहे, तो मात्र वकील, कोर्टातला जो पट्टेवाला आहे तो मात्र बहुजन आहे. हे ब्राह्मणी राजकारण समजून घ्या. दुसरी गोष्ट, आता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, मराठी भाषा वाढावी, मराठी भाषेचं संरक्षण व्हावं, यासाठी जे ब्राह्मण साहित्यिक आहेत ते मात्र खूप प्रयत्नशील आहेत पहिल्यापासून. विश्वशास्त्री चिपळूणकरांपासून ते पार पु ल देशपांडेंपर्यंत, कुसुमाग्रजांपासून ते सगळ्यांना मराठी भाषा टिकावी, मराठी संस्कृती टिकावी, ह्याचं मात्र त्यांना लय मोठं टेन्शन आहे बाबा. ते स्वतः त्याच्यावर काही लिहितात, मराठीवर कविता करतात, परंतु हे जे ब्राह्मण साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, ह्यांच्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर होते, अण्णाभाऊ साठे पण लिहित होते, आंबेडकर लिहित होते, फुले पण लिहित होते, त्यांचे मराठीबद्दल काय विचार आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की बहुजनांची जी मुलं आहेत, ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, त्यांनी इंग्लिश शिकावं, कारण इंग्लिश ही वाघिणीचं दूध आहे, ती ज्ञान भाषा आहे. तुम्ही बहुजन महाराष्ट्रातले मराठी लोक हे मराठीच आहेत, ते घरामध्ये मराठी बोलतात, त्यांचे आईबाप मराठीत बोलतात, त्यांचे मित्रमैत्रिणी मराठी असतात, परंतु ते मराठीत तुम्ही आहातच आहात, पण तुम्ही एक स्टेप पुढे जाऊन इंग्लिश भाषेचा अभ्यास करा, इंग्लिश शिका, कारण इंग्लिश तुम्हाला एक हायर स्टेटस देईल, तुम्हाला एक उच्च स्थान देईल, हे बाबासाहेबांना माहिती होतं. म्हणून बाबासाहेब बहुजनांना इंग्लिश शिकायचं सांगतात, संस्कृत शिका असं म्हणत नाहीत, किंवा ब्राह्मणी मराठी शिका असं सांगत नाहीत, पुणेरी ब्राह्मणी शिका असं, किंवा शुद्ध बोला, शुद्ध लिहा, ह्याच्या भानगडीत बाबासाहेब पडत नाहीत. त्यामुळे की इंग्लिश शिका, कारण तुम्ही जेव्हा इंग्लिश शिकता तेव्हा तुम्ही हे जे ब्राह्मणी राजकारण करणारे जे पुणेरी कलाकार आहेत किंवा ब्राह्मणी पॉलिटिक्स करणारे हे जे महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, त्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये पुरून उराल, कारण ते लोक तुमच्या इंग्लिशला घाबरतात, कारण इंग्लिश ही ताकदीची भाषा आहे, ज्ञान भाषा आहे. एक भले भट लोक, ब्राह्मण लोक, गुरुजी लोक संस्कृतमध्ये बोलत असतील, त्यांना तुम्ही जर इंग्लिशमध्ये फाडफाड उत्तर दिली तर ते पण गप्प बसू शकतात, हे बाबासाहेबांना माहिती होतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की बहुजनांनी ब्राह्मणी मराठी शिकण्याच्या ऐवजी शुद्ध मराठी शिकण्याच्या भानगडीत पडण्या अगोदर इंग्लिश शिका, इंग्लिश ही ज्ञान भाषा आहे. तेच सावित्रीबाई फुले, महात्मा फुले पण सांगतात. सावित्रीबाई फुले इंग्लिशमध्ये लिहितात
की बहुजनांनी ब्राह्मणी धर्म, ब्राह्मणी संस्कृती आणि ब्राह्मणी भाषा हे फेकून देऊन इंग्लिशची कास धरावी. ज्ञानभाषा ही तुमची बहुजनांची इंग्लिश आहे, ती तुम्हाला सत्ता, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी आणि एक डिग्निटी मिळवून देईल या समाजामध्ये. हे समर्थन सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले सुद्धा करतात. म्हणजे इथं आपण पाहू शकतो की जेव्हा ब्राह्मण साहित्यिक मराठीसाठी ब्राह्मणी मराठी टिकावी, ब्राह्मणी मराठी कल्चर टिकाव्यासाठी अक्षरशः झटपट तडफडत आहेत, तेव्हा बहुजनांचे जे नायक आहेत, डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब फुले, सावित्रीबाई फुले, त्या मात्र बहुजनांना सांगतात की तुम्ही इंग्लिश शिका, कारण ती भविष्यातली ज्ञान भाषा आहे. हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये शांतता मराठीचं कोट चालू आहे. याच्यामध्ये ज्या देशमुख बाई आहे त्या नंतर म्हणतात की अरे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती मरत आहे, मराठी भाषा ही महाराष्ट्रात मरत आहे, मराठी संस्कृती मरत आहे, तिला टिकवलं पाहिजे, तिला वाढवलं पाहिजे. पण बहुजन मराठी म्हणून, ओबीसी मराठी म्हणून, SC ST किंवा जे ग्रामीण महाराष्ट्रातले जे मुसलमान मराठी आहेत किंवा शिकलगर मराठी आहेत किंवा ख्रिश्चन मराठी आहेत, ते पण मराठीच आहेत, ते पण मराठीच बोलतात महाराष्ट्रातले पिढ्यानपिढ्या. त्यांना खरंच असं वाटतं का की मराठी भाषा मरतीये, मराठी संस्कृती मरतीये? का फक्त ब्राह्मणांनाच वाटणारा प्रश्न आहे? ब्राह्मण कलाकारांना आणि ब्राह्मण साहित्यिकांना आणि ब्राह्मणी सांस्कृतिक ज्यांचं राजकारण आहे, तसे कलाकार आणि तसे लेखक आणि तसे जे राजकारणी आहेत सत्तेमध्ये, ज्यांच्यावर ब्राह्मणी साहित्य आणि राजकारणाचा प्रभाव आहे, त्यांना कसं वाटतं का की मराठी भाषा मरतीये आणि मराठी संस्कृती मरतीये? एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण जे बहुजन मराठी आहोत, बहुजन मराठी लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की मराठी भाषा महाराष्ट्रात हजारो वर्षापासून आहे, आजही आहे आणि पुढे सुद्धा असणार आहे. त्याचं कारण हे आहे की मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवण्याचं जे खरं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्रातल्या OBC, SC ST NT, हिंदू बहुजन, मुसलमान बहुजन, शीख बहुजन, ख्रिश्चन बहुजन अशा सगळ्या बहुजनांनी केलेलं. मराठी ही महाराष्ट्रातल्या बहुजनांची भाषा आहे, बहुसंख्य असलेल्या बहुजनांची भाषा आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी टिकली आहे. मानवजातीचा आपण जर इतिहास पाहिला, भाषांचा, लँग्वेजची जर आपण हिस्ट्रीज पाहिली, भाषेचा आपण इतिहास पाहिला, तर या जगामध्ये संस्कृत, हिब्रू, लॅटिन सारख्या भाषा मेलेल्या आहेत, त्या मृत भाषा आहेत. मराठी ही मेलेली भाषा नाही आहे, कारण मराठीला बहुसंख्य बहुजन जे मराठी आहेत, जे मराठी बहुजन आहेत, त्यांनी स्वीकारले आहे, ती आपली भाषा आहे म्हणून मानलेलं आहे. म्हणून मराठी कधीच मरणार नाही. ती हजारो वर्षापासून चालू आहे, ती आजही चालू आहे आणि ती भविष्यात पण चालू असणार आहे. कदाचित तिच्यामध्ये थोडंसं स्वरूप बदलेल, पण मराठी ही महाराष्ट्रात टिकणार, वाढणार, कारण ती बहुजनांची भाषा आहे म्हणून आहे. परंतु संस्कृत, हिब्रू, लॅटिन सारख्या भाषा मात्र मेल्या. का मेल्या? लॅटिन ही पूर्वी इंग्लिशच्या ऐवजी वापरली जायची. ग्रीक लोक, रोमन लोक आणि प्राचीन ग्रीक आणि रोमनचे कलाकार, विद्वान, साहित्य जे लिहायचे ते लॅटिनमध्ये लिहायचे. लॅटिन भाषा मरून गेली. आज लॅटिनमध्ये कोणी बोलत नाही, कोणी लिहित नाही. का? कारण लॅटिन ही फक्त उच्चवर्णीयांची भाषा आहे, समाजातल्या उच्च लोकांची भाषा आहे आणि ती बहुजनांनी शिकायची नाही, बहुजनांनी लॅटिन शिकण्याचा अधिकार नाहीये, असं त्या काळामध्ये नियम होते. त्यामुळे जी मायनॉरिटी, जे उच्चवर्णीय जे लोक असतात, ते जेव्हा ती भाषा वापरणं बंद करतात तेव्हा आपोआप ती भाषा मरून जाते. जेव्हा बहुसंख्य बहुजन समाज एखादी भाषा नाकारतो, जेव्हा एखादी भाषा बहुसंख्य बहुजनांना बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तेव्हा ती भाषा आपोआप मरून जाते. तसंच हिब्रू भाषेचं पण झालं. ज्यू लोक जे आहेत त्या लोकांची जी मूळ भाषा आहे ती हिब्रू आहे. आता इस्रायलची नॅशनल लँग्वेज हिब्रू आहे. हिब्रू भाषा ही मरून गेली होती, मृत झाली होती. आता त्यांनी इस्रायलमध्ये पुन्हा जन्माला ती नव्याने तयार केली, तो भाग वेगळा. परंतु हिब्रू का मेली? सुरुवातीला ती मृत का झाली? कारण जे ज्यू लोक आहेत त्यांचा धर्म असं सांगतो की आम्ही जे ज्यू लोक आहोत ते देवाचे चूज केलेले पीपल आहोत. वी आर अ चोजन पीपल ऑफ गॉड. त्यामुळे ज्यू धर्मामध्ये कन्व्हर्जन होत नाही. म्हणजे एखादा मुसलमान माणूस ज्यू नाही होऊ शकत, किंवा एखादा हिंदू माणूस ज्यू नाही होऊ शकत, एखादा बौद्ध माणूस ज्यू नाही होऊ शकत. ज्यू आई वडिलांच्या पोटी आलेला मुलगा मुलगीच ज्यू होऊ शकतो. त्यामुळे ज्यू लोकांची लोकसंख्या छोटीच राहिली, त्यांच्या धर्माचा प्रचार झाला नाही, त्यांचं कन्व्हर्जन झालं नाही. त्यामुळे तो समाज घटक छोटाच राहिला, मायनॉरिटीमध्ये राहिला. आणि अशा मायनॉरिटी लोकांची मायनॉरिटी भाषा म्हणजे हिब्रू भाषा. त्यामुळे तिचा कधी प्रचार झाला नाही, बहुसंख्य बहुजनांना ती कधी आपली वाटली नाही आणि त्यामुळे हिब्रू भाषा सुद्धा मृत झाली. सेम संस्कृतमध्ये झालं. भारतामध्ये संस्कृतची पण तीच गत झाली की संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा, सवर्णांची भाषा, अप्परकास्ट लोकांची भाषा, तिला बहुजनांनी शिकायचं नाही, बहुजनांना शिकण्याचा अधिकार नाही असं म्हणून बहुजनांपासून संस्कृत भाषा ही दूर ठेवण्यात आली. बहुजनांना संस्कृतचा अधिकार शिकण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा नाकारण्यात आला आणि त्यामुळे संस्कृत भाषा ही भारतामधून नष्ट झाली. भारतामध्ये संस्कृत भाषा मृत होण्याचं, नष्ट होण्याचं कारण
मुसलमान लोकांनी भारतावर आक्रमण केलं किंवा ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण केलं, हा जो एक ब्राह्मणी प्रचार प्रसार जो होतो बीजेपीकडून किंवा काँग्रेसकडून किंवा महात्मा गांधी आणि गांधीवादी लोकांकडून किंवा RSSच्या लोकांकडून, हे चुकीचं आहे, हे खोटं आहे. कारण भारतामध्ये संस्कृत ही कधीच लोकभाषा नव्हती, ती कधीच बहुजनांची बहुसंख्याकांची भाषा नव्हती, ती ब्राह्मणांची, मायनॉरिटी लोकांची, सवर्ण अभिजात लोकांची, एलिट लोकांची भाषा होती. आणि जेव्हा ही लोक छोट्या संख्येमध्ये राहिले आणि बहुसंख्य लोक जेव्हा संस्कृतपासून दूर झाले, तेव्हा संस्कृत भारतामध्ये आपोआपच मेली. त्यामुळे आपण हे पाहतो की संस्कृत, हिब्रू, लॅटिन ह्या भाषा का मरतात? कारण जेव्हा त्यांची नाळ जेव्हा बहुजन समाजापासून, बहुसंख्य बहुजन समाजापासून जेव्हा तुटते, नष्ट होते, तेव्हा ती भाषा मरते. परंतु ही कंडिशन महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची नाही, कारण मराठी भाषा ही बहुसंख्याक बहुजनांची भाषा आहे. 18 पगड जाती धर्मातल्या बहुजनांची भाषा आहे. कोकणात जा, विदर्भात जा, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कुठेही जा, आपला मराठी माणूस हा मराठी भाषेतच बोलतो. त्याचा लहेजा वेगळा असतो. तो खानदेशी बोलतो, खानदेशी मराठी बोलतो, तो विदर्भातली नागपुरी मराठी बोलतो, तो दख्खनी मराठी बोलतो, तो कोकणातली मराठी बोलतो, तो गोव्यातली मराठी बोलतो, तो कन्नड मराठी बोलतो, व तो मराठी बोलतो कारण बहुजनांनी मराठी भाषा आपली आहे हे स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ही जी एक ब्राह्मणी भीती जी आहे, जी सारखी सारखी हे ब्राह्मणी कलाकार आपल्या नाटकांमधून, सिनेमांमधून आणि काही ब्राह्मणी सांस्कृतिक ज्यांच्यावर प्रभाव आहे असे जे राजकारणी आहेत, शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे, राष्ट्रवादीमधले, भाजपमधले, तो हा जो प्रचार प्रसार जो करत असतात प्रत्येक वेळी, बहुजनांच्या डोक्यावर हा प्रचार प्रसार जो करत असतात की बघा बरं का, मराठी भाषा मरून जाईल, मराठी संस्कृती मरून जाईल, मराठी भाषा टिकवली पाहिजे, मराठी भाषा वाढवली पाहिजे, मराठी संस्कृती वाढवली पाहिजे, त्यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे. आणि ती अभिजात दर्जा जेव्हा द्यायची वेळ येते, तेव्हा आपोआप बहुजनांची जी मराठी आहे, लोकभाषा जी आहे मराठी, तिला आपोआप साईडला काढून ब्राह्मणी, पुणेरी, अप्पर कास्ट जी मराठी आहे तिला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही महाराष्ट्र सरकारची जर पुस्तकं बघितली तर त्याच्यामध्ये जी मराठी वापरली जाते प्रमाण भाषा म्हणून, स्टँडर्ड मराठी म्हणून, ती पुणेरी ब्राह्मणी मराठी आहे. म्हणजे नागपूरमधल्या, विदर्भातला जो अमरावतीमध्ये किंवा वाशिममध्ये, नंदुरबारमध्ये जो मराठी मीडियममध्ये जो पोरगा शिकतो, त्याला पुणेरी ब्राह्मणी मराठीमध्ये शिकवलं जातं. त्याचा पुणेरी ब्राह्मणी मराठीशी काय संबंध? तो वाशिममध्ये राहतो, तो नंदुरबारमध्ये राहतो, त्याला त्याच्या भाषेतल्या लहेजातली जर पुस्तकं असली, त्याच्या लहेजातली पुस्तकं त्याला जर शिकायला, वाचायला, ऐकायला मिळाली तर तो जास्त चांगला शिकू शकेल. परंतु तसं होत नाही, कारण मराठी बहुजनांवर ब्राह्मणी मराठी भाषा थोपवणं, त्याचा वापर करून ब्राह्मणी राजकारण, ब्राह्मणी संस्कृती बहुजनांवर टिकवणं, हे खरं राजकारण आहे भाषेच्या नावावर, जे आज मराठी भाषेच्या नावावर केलं जात आहे, अभिजात मराठी भाषेच्या नावावर केलं जात आहे. हे बहुजन मराठी माणसांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि जर महाराष्ट्रामध्ये जर कोणती मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जर मरत असेल तर ती ब्राह्मणी मराठी भाषा, पुणेरी ब्राह्मणी मराठी भाषा आणि ब्राह्मणी मराठी संस्कृती मरतीये. आणि ती जर मरत असेल तर बहुजनांनी त्याचं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. ओबीसीनी ब्राह्मणी मराठी भाषा जर महाराष्ट्रात तिचा प्रभाव जर कमी होत असेल तर वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. आपण पाहतो की एक काळ होता की टीव्हीवर, मराठी टीव्हीवर जे काही टीव्ही सिरियल होते त्यामध्ये सगळे ब्राह्मण कलाकार होते. त्यांचे टीव्हीतले त्यांचे जे पात्र असायचे, कॅरेक्टर्स, त्यांचे आडनाव पण कारखानीस, सरदेशपांडे, सरनाईक, कुलकर्णी, जोशी अशी असायची. म्हणजे सगळे ब्राह्मणच कलाकार, ते ब्राह्मणच कुटुंबातल्या लोकांचं कॅरेक्टर प्ले करणार. आणि त्याचे प्रोड्युसर पण ब्राह्मण, त्याचे डिरेक्टर पण ब्राह्मण. आणि ते बघायचे कोणी कार्यक्रम? ब्राह्मणांचे कार्यक्रम, ब्राह्मणी कथांचे कार्यक्रम बहुजनांनी. म्हणजे ह्या ब्राह्मणी कलाकारांना मोठं कोणी करायचं, डोक्यावर कोणी घ्यायचं तर बहुजनांनी घ्यायचं. बहुजनांनी ज्यांना टीव्हीवर बघायचं, त्यांना पिक्चर असेल तर तो मराठी, त्याला तिकीट काढून बहुजनांनी जायचं. परंतु बहुजनांना आपले चेहरे, आपले आडनावातले, आपल्या जातीचे कलाकार मराठीमध्ये दिसत नव्हते. हा जो काही प्रकार आहे, ब्राह्मणी प्रकार, तो सैराट, ख्वाडा किंवा असे जे आता मध्ये जयंती नावाचा मराठी सिनेमा येऊन गेला महाराष्ट्रामध्ये, जो बहुजनांच्या बाजूने बोलतो, खूप चांगला सिनेमा आहे, तुम्ही पहा. आता हे बदलत आहे, ठीक आहे. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मराठी नाटक असेल, मग ते फार पुण्यातलं होणारं प्रायोगिक नाटक आहे किंवा मुंबईतलं जे प्रायोगिक नाटक आहे की जे ब्राह्मण कलाकार आहेत. मी स्वतः नाटकामध्ये पुण्यात काम केलेलं आहे अनेक वर्ष. मला माहिती आहे की पुण्यातले जे प्रोग्रेसिव्ह, लिबरल जे नाटकातले कलाकार आहेत, लेखक, दिग्दर्शक, ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस, ते असं म्हणतात की आम्ही जात पाळत नाही, आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही, आम्ही मात्र जात बीत काही पाळत नाही, आणि असं बोलतात. आणि जेव्हा ते स्वतः सिनेमा तयार करतात तेव्हा त्यांच्या सिनेमातले लीड ॲक्टर सगळे ब्राह्मण असतात. डिरेक्टर ब्राह्मण असतो, प्रोड्युसर सवर्ण असतो, ब्राह्मण असतो. म्हणजे जातीयवाद इथे सुद्धा आहे, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. मराठी न्यूज चॅनल्स जे आहेत, IBN लोकमत, झी मराठी, TV9, असे जे वेगवेगळे मराठी जे टीव्हीचे जे न्यूज अँकर आहेत ते सुद्धा ब्राह्मण आहेत मोठ्या प्रमाणात. त्यात सुद्धा बहुजन लोक खूप कमी आहेत. बऱ्याचशांची आडनावं जोशी, कोण्णूर, दीक्षित अशी आहेत.
कुलकर्णी, खांडेकर अशी आहेत. त्यामध्ये बहुजन किती आहेत? ओबीसी न्यूज अँकरच नाही आहेत मराठीमध्ये. SC ST नवबौद्ध बहुजन मुस्लिम अँकर नाही आहेत. बहुजन मराठी शीख अँकर कोणीच नाहीये. एक दोनच लोक असतील. आय थिंक एक मिकी घई नावाचा एकच शीख अँकर आत्ता मराठी मीडियामध्ये काम करतो. परंतु एकच शीख मराठी. शिकलकर समाज एवढा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये शिखांच्या वस्त्या आहेत. परंतु कुणालाही तिथे असं वाटत नाही की बाबा महाराष्ट्रातला जो बहुजन शीख समाज आहे त्यातून सुद्धा पत्रकार तयार व्हावेत. कारण सगळं डॉमिनन्स, सगळी लॉबी जी आहे ती ब्राह्मणांच्या हातामध्ये आणि ब्राह्मणी कल्चर, ब्राह्मणी राजकारण करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये आहे. आणि हाच प्रॉब्लेम प्रिंट मीडिया जो आहे, जे न्यूजपेपर जे येतात त्याच्यात पण जे काही संपादक आहेत, मोठे मोठे पत्रकार आहेत, तिथं पण आपण हा प्रॉब्लेम पाहतो. मग असं असताना हे जे लोक म्हणतात की मराठी भाषा मरतीये, मग ती कोणाची मराठी भाषा मरतीये? तर ती ब्राह्मणी जी संस्कृती आहे, ब्राह्मणी मराठी पुणेरी ब्राह्मणी जी आहे ती मरत जर असेल तर बहुजनाने त्यासाठी स्वतःला दुःख करून घेण्यात काही अर्थ नाहीये. जर ती ब्राह्मणी मराठी भाषा मरत असेल तर मरू द्या. बहुजनांनी आपल्या दृष्टीने स्वतंत्रपणे मराठी भाषेचा अभिजात दर्जा असावा का नसावा या विषयामध्ये स्वतः निर्णय घेणं आणि स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. आता हे मी सगळं आपल्याला सांगितलं, तर मग तुम्ही मला म्हणताल की मग आनंद तुमचं काय मत आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा का किंवा न द्यावा? कारण मराठी भाषा विभागाचं हे जे व्हिडिओ आहे, नाटक आहे की शांतता मराठीचं पोट चालू आहे, ते अतिशय ब्राह्मणी आहे. त्याच्यामध्ये बहुजनांना कुठेही स्थान नाहीये. त्या नाटकामध्ये एकाही बाबतीमध्ये बहुजन मुसलमान, मराठी जे मुसलमान आहेत, जे मोठ्या प्रमाणात नगरमध्ये आहे, सोलापूरमध्ये, उदगीरमध्ये, त्यांचा कुठलाही उल्लेख नाहीये. दख्खनी मराठी, बहुजन मराठी मुसलमान, बहुजन शीख, बहुजन ख्रिश्चन यांचा कुठलाही संदर्भ, कुठलाही उल्लेख या शांतता मराठी कोट चालू आहे ह्यामध्ये नाही. जे आदिवासी आहेत महाराष्ट्रातले, वारली, गोंड, कोरकू, जे पण आपल्या पद्धतीने मराठी लहेजामध्ये बोलतात. सॉरी, नेटचा इश्यू असल्यामुळे आता ब्रेक झाला होता. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा का यासाठी बहुजन लोकांचा सपोर्ट असेल तर त्याच्यामध्ये बहुजनांचा फायदा काय? बहुजनांच्या मुलांना नोकऱ्या, शिक्षण मिळणार आहेत का? बहुजन समाजाचा जो बहुजन मराठी भाषेचा जो एक नेटचा इश्यू आहे हा हरकत नाही. सो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा का या विषयामध्ये बहुजन मराठी माणसांनी हा विचार करायची गरज आहे की मराठी भाषेला जरी अभिजात दर्जा मिळाला तरी मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळून जो बहुजन मराठी आहे त्याला नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये काही प्रगती मिळणार आहे का? त्याला काही त्यामध्ये काही फायदा होणार आहे का? आणि महाराष्ट्रातला जो वेगवेगळ्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण भागामध्ये जो बहुजन राहतो त्याच्या बहुजन मराठीचे वेगवेगळ्या लकबी, लहेजा, शब्द, वाक्यप्रचार, म्हणी ह्यांना सुद्धा तुम्ही अभिजात म्हणून, क्लासिकल म्हणून दर्जा देणार आहात का? का तुम्ही फक्त ब्राह्मणी मराठीलाच अभिजात मराठीचा दर्जा देणार आहात आणि त्यालाच तुम्ही शुद्ध म्हणून, प्युअर म्हणून, प्रमाण म्हणून त्याचं प्रमोशन करणार आहात? हे बहुजन मराठी माणसांनी समजून घेण्याची गरज आहे. मराठी भाषा विभाग जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा मराठी भाषा विभाग, जे महाविकास आघाडीचं महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे, त्यांनी ह्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आदिवासी समाजाचं, वेगवेगळ्या जातीच्या लोकांचं लोकसाहित्य आहे. आदिवासी भाषा, मराठी भाषा ज्या आहेत, आदिवासी लोक बोलतात, त्यातले शब्द, त्यातले गाणी, संगीत, वाक्यप्रचार ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं, त्याच्यामध्ये रिसर्च करणं, त्याचं आर्काईव्ह करणं हे गरजेचं आहे. आज मोठ्या प्रमाणात बहुजनांचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते संपतायत. चर्मकार समाज जो पारंपरिकदृष्ट्या जे आपलं काम करण्यासाठी जे टूल्स, हत्यारं वापरतो त्याची विशिष्ट नावं आहेत जे फक्त चर्मकार लोकांनाच माहिती आहे. ते ब्राह्मण समाजाच्या लोकांना माहिती नाही, ते माळी समाजाच्या लोकांना कधीच माहिती होणार नाही. ते फक्त चर्मकार लोकांनाच माहिती आहे. काही जे हत्यारं, टूल्स, काय बरं, समजा एखादा घडशी माणूस वापरत असेल तर ते त्यालाच माहिती आहे, ते तेली समाजाच्या माणसाला नाही माहिती. सो असे ज्या बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या जातींमध्ये काही स्पेसिफिक नावं आहेत, काही शब्द आहेत जे त्यांच्या कामाच्या, बहुजन म्हणून काम करता करता, म्हणजे त्यांचं जे कास्टचं जे काम आहे बहुजन म्हणून ते काम करता करता त्यांच्या समाजाचा जो भाग झालेला आहे तसे शब्द, ती नावं, त्यांचे काही साहित्य, गाणी, कला, गोष्टी ह्याचं डॉक्युमेंटेशन महाराष्ट्र सरकारने करणं गरजेचं आहे. हे जर होणार असेल तर मराठीला अभिजात दर्जा तुम्ही द्या, तर आमचं बहुजन मराठी म्हणून आमचा काही इश्यू नाही. पण ते जर न करता ब्राह्मणी मराठी राजकारण तुम्ही जर ढकलणार असाल, ओबीसींच्या, बहुजनांच्या, SC STच्या माथी मारणार असाल, तर तसल्या ब्राह्मणी मराठी भाषेच्या राजकारणामध्ये आणि ब्राह्मणी मराठी संस्कृतीच्या ह्याच्यामध्ये बहुजन मराठी माणसांना काहीही इंटरेस्ट नाही. आमचं त्यामध्ये काही फायदा नाही आहे. झालं तर उलट नुकसानच आहे. त्याचबरोबर
महाराष्ट्र शासनाला मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाचं जो बहुजन कल्याण विभाग आहे किंवा सांस्कृतिक मंत्रालय आहे, ते सामाजिक न्याय विभाग आहे, त्यांनी बहुजन समाजातली मुलं, ओबीसी, एससी, एसटी समाजातली मुलं, भटक्या विमुक्त समाजातली मुलं किंवा पूर्वाश्रमीतले जे गुन्हेगार समजणारे जे जाती होत्या, पारधी, फासे पारधी किंवा मांगारुडी किंवा वेगवेगळे ज्या जाती आहेत, त्यांची जी बहुजन समाजाची जी मुलं आहेत त्यांना इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज ह्या ज्या विदेशी भाषा आहेत त्या भाषेमध्ये ही बहुजन मुलं कशी शिकतील, जास्तीत जास्त बहुजन मुलं विदेशी भाषा कशा शिकतील, ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिप्स, ग्रांट्स, फ्रीशिप्स तयार करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजातल्या लोकांनी हे समजून घेण्याचं गरजेचं आहे की भविष्यातल्या काळामध्ये ज्या बहुजन विद्यार्थ्यांना विदेशी भाषा येणार आहे, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश सोबत जर्मन, त्याच्यासोबत फ्रेंच, स्पॅनिश, त्यांचं एम्प्लॉयमेंटचे चान्सेस, त्यांच्या नोकऱ्यांचे चान्सेस आणि फॉरेनला जाऊन नोकऱ्या करण्याचे चान्सेस, सेटल होण्याचे चान्सेस हे चांगले असणार आहेत, स्ट्रॉंग असणार आहेत. त्यामुळे मराठी करून फक्त तुम्ही बहुजनांच्या पोरांना बोलवण्याच्या ऐवजी त्यांना विदेशी ज्या भाषा आहेत, मराठी तर आमची मातृभाषा आहेच, बहुजन समाज हा मराठीच आहे, आमचे बापजादे मराठीच होते, आम्ही पण मराठीच आहोत आणि आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरणार आहोत, आमची माती या महाराष्ट्राच्या मातीमध्येच मिसळणार आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही मराठी भाषेचं काही ज्ञान शिकू नका, आम्ही मराठीच आहोत, आम्ही मराठी माणूसच आहोत, आम्ही काही कुठल्या केनिया, युगांडामधून आलेलो नाही आहोत, आम्ही मराठीच आहोत बहुजन सगळे, ओबीसी, एससी, एसटी. त्यामुळे आम्हाला मराठी भाषेचं ज्ञान शिकवण्याच्या ऐवजी आमच्या मुलांना फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, चायनीज, जॅपनीज ह्या ज्या विदेशी भाषा आहेत त्या शिकवण्याचं जास्त लक्ष महाविकास आघाडी, महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक विभाग मंत्रालय किंवा सामाजिक न्याय, आदिवासी मंत्रालय यांनी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावं. त्याचबरोबर बहुजन समाजातल्या ज्या मराठी भाषा आहेत, लहेजा आहेत, व्याकरणातल्या काही वाक्यप्रचार आहेत, म्हणी आहेत, त्याचबरोबर काही शिव्या आहेत, त्या मराठी शिव्या ज्या आहेत त्याचं सुद्धा डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, की कारण हा पण आपला एक भाषेचा, सांस्कृतिक भाषेचा एक साठा आहे, खजिना आहे, त्या आपला एक कल्चरल रिसोर्स आहे आणि तो बहुजनांचा कल्चरल रिसोर्स आहे, तो सुद्धा डॉक्युमेंट होणं हे खूप गरजेचं आहे. हे जर झालं तरच बहुजन समाज हा मराठी भाषा ही अभिजात असावी का नसावी या डिबेटमध्ये, या प्रश्नामध्ये महाराष्ट्र सरकारला साथ देईल. नाहीतर बहुजन समाजाला ब्राह्मणीच भाषा, ब्राह्मणीच पुणेरी ब्राह्मणीच भाषा आणि कल्चर आणि राजकारण जर बहुजनाच्या माथ्यावर जर मारलं जाणार असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही, हे बहुजन समाजाने स्पष्ट सांगावं. आणि हरी नरके साहेबांसारखे जे साहित्यिक आहेत बहुजनांमधले, त्यांनी हे जे ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण आहे त्याला थोडासा विरोध करावा, त्यांनी थोडासा सरकारी विचारवंत या त्यांच्या भूमिकेतून, निष्क्रिय भूमिकेतून बाहेर पडावं आणि ठाम भूमिका घ्यावं, हे खूप गरजेचं आहे. हे जे मराठी भाषेचं, अभिजात मराठी भाषेचं जे राजकारण आहे ते आज महाविकास आघाडीच्या काळात होतंय. म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार असताना मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात पेटिशन्स तयार करण्यात येत आहेत आणि त्या पेटिशनला जास्तीत जास्त मराठी लोकांनी साईन करावं म्हणून शांतता मराठीचं कोट चालू आहे, हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या सिस्टीममध्ये ओबीसी लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की शिवसेना, मनसेसारखे जे पक्ष आहेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जे असं म्हणतात की आम्ही मराठी माणसाचे पक्ष आहोत, आम्ही मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी प्रयत्न करत आहोत, या पक्षांमधले जे नेते आहेत, प्रमुख नेते, त्यांची स्वतःची मुलं मात्र कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, जी स्वतःची मुलं मात्र इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकतात, स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये शिकतात आणि बहुजनांच्या मुलांना, गरीब बहुजनांच्या पोरांना, ओबीसी, एससी, एसटी पोरांना मराठी बोला, मराठी भाषा ह्याचा एक तुमच्यावर माथी मारण्यात येतं, राजकारण माथी मारण्यात येतं. यांची मुलं मात्र कॉन्व्हेंटमध्ये शिकणार, फॉरेनला जाणार, तरी सुद्धा ती मराठीच आहेत, पण आम्ही मात्र इंग्लिशमध्ये शिकायचं नाही, कारण मराठी भाषा तुमच्या बहुजनांनी शिकावी, तुम्ही त्याला वाढवावं, टिकवावं. हे जे एक शिवसेनेचं, मनसेचं राजकारण आहे, हे एक प्रकारे ब्राह्मणी मराठी राजकारणच आहे. आणि ह्याच्यामध्ये शिवसेनेच्या ह्या मराठी भाषा, मराठी संस्कृतीच्या ब्राह्मणी राजकारणामध्ये, मनसेच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या ब्राह्मणी राजकारणामध्ये बहुजन मराठी जो आहे, ओबीसी, एससी, एसटी, तो मात्र भरडून निघतो. त्यांची जी मुलं आहेत त्यांना खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये कुठल्या नवीन विदेशी भाषा शिकल्या पाहिजेत, कसं तुम्ही तुमची भाषेची ताकद वाढवली पाहिजे, ह्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष केलं जातं. आणि मराठी भाषेचं हे जे संकुचित ब्राह्मणी अप्परकास्ट राजकारण जे आहे ते शिवसेना आणि मनसेसारखे जे पक्ष आहेत ते बहुजनांच्या मुलांच्या माथी मारतात. तो म्हणून बहुजनांनी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जे पक्ष आहे, हे जेव्हा मराठी भाषा संस्कृतीचं राजकारण करतात, यांच्या राजकारणाला प्रश्न विचारण्याची गरज आहे की त्यांना ही सांगायची गरज आहे, तोंडावर बोलायची गरज आहे की तुम्ही आम्हाला मराठी भाषा आणि मराठी संस्कृती काय आहे, कशी आहे हे शिकवू नका, आम्हाला चांगलं माहिती आहे, आम्ही बहुजन मराठी, ओबीसी, एससी, एसटी, मुसलमान मराठी, ख्रिश्चन मराठी, शीख मराठीच आहोत, पण आम्ही ब्राह्मणी मराठी राजकारणाला विरोध करणार नाही, सपोर्ट करणार नाही, त्याला आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. ही भूमिका घ्यायची गरज आहे. कारण
मराठी भाषेचं राजकारण करून, मराठी अस्मितेचं राजकारण करून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, MNS सारखे पक्ष बहुजन जी तरुण मुलं आहेत त्यांची माती भडकावतात. सो ह्याला आपण बहुजनांनीच विरोध करणं गरजेचं आहे. याला स्पष्टपणे भूमिका घेण्याची गरज आहे. बंधू भगिनींनो, आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला, म्हणजे थोडासा टेक्निकल पण प्रॉब्लेम्स होते, परंतु हा जो विषय आहे भाषेचा आणि भाषेचं राजकारण हे खूप महत्त्वाचं असतं. कारण कोणता समाज सत्तेमध्ये असेल किंवा कोणता समाज सत्तेमध्ये नसेल, कोणत्या समाजाला, कोणत्या जातीच्या लोकांना समाजामध्ये आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक स्थान मिळेल आणि कुठल्या जातीच्या लोकांना, कुठल्या समाजाच्या लोकांना, कुठल्या धर्माच्या लोकांना जातीय, सामाजिक, राजकीय स्थान मिळणार नाही, हे तुमच्या भाषेच्या ह्याच्यावर ठरतं. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की भाषा ही कुठल्याही माणसाची ताकद असते. म्हणजे तुम्ही कितीही हुशार असाल, तर तुम्हाला जर व्यवस्थित बोलता आलं नाही, तुमच्याकडे जर भाषेची ताकद नसेल किंवा तुमची भाषा ही प्रमाण भाषा म्हणून ॲक्सेप्टच केली जात नसेल, तर तुम्हाला नेहमी खराबच वागवलं जाणार आहे. आणि बहुजनांच्या सोबत हेच होतं की एखादा विदर्भातला, नागपूरमधला, मराठवाड्यातला, खानदेशातला एखादा किंवा कोकणातला एखादा, गावगाड्यातला, दुर्गम भागातला एखादा तरुण मुलगा, मुलगी समजा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये शिकायला आले, तर त्यांना पुण्यातलं हे जे टिपिकल जे एक सवर्ण, ब्राह्मणी, पुणेरी जे कल्चर आहे, ह्याच्यामुळे त्यांना एक कल्चरल शॉक तयार होतो आणि ही मुलं कोमेजतात, त्यांना भीती वाटते, त्यांना न्यूनगंड तयार होतो की आम्ही कमी आहोत, आम्ही गावठी आहोत, आम्ही ह्यांच्यासारखे स्पष्ट बोलत नाही, आमची मराठी शुद्ध नाही आहे. जे मराठी शांतता मराठीचं कोट चालू आहे या त्या नाटकामध्ये, त्या व्हिडिओमध्ये जे पट्टेवाल्याचं जे एक बहुजनांचं जे कॅरेक्टर दाखवलं आहे, त्याच्यात जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे, तोच इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आपल्या बहुजन मुलांमध्ये, कॉलेजमधल्या शिकणाऱ्या मुलांमध्ये दिसून येतो. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. एक बहुजन म्हणून मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप मोठा आहे, हा खूप गंभीर प्रश्न आहे. भविष्यातले जे आपले बहुजन मुलांना जर आपल्या भाषेवर जर विश्वासच नसेल, कॉन्फिडन्सच नसेल, तर ते व्यवस्थित नोकरी पण करू शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी त्यांना रिस्पेक्ट मिळत नाही. इतर लोक त्यांचा अपमान करतात, त्यांना घालून पाडून बोलतात आणि असा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळं बहुजनांनी मराठी अभिजात भाषेचं राजकारण जे आहे ते समजून घेताना ब्राह्मणी मराठी अभिजात भाषा आणि ब्राह्मणी मराठी अभिजात राजकारण, सांस्कृतिक राजकारण हे समजून घेऊन ह्याच्यापासून आपली भूमिका स्पष्ट वेगळी ठेवावी. आणि एक लक्षात घ्यावं की जगाचा इतिहास असा आहे आणि भारताचा इतिहास असा आहे की ज्यांच्या हातामध्ये पेन असतो, जे लिहू शकतात आपला इतिहास, ते बरोबर आपल्या फायद्यातच लिहून ठेवतात. म्हणून मोठमोठे जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, प्राचीन लेखक, साहित्यिक, ज्यांचा उल्लेख शांतता मराठीचं कोट चालू आहे या नाटकामध्ये, व्हिडिओमध्ये होतो, ते सगळे ब्राह्मणच पुरावे, पण ब्राह्मण लोकांचे, साक्षीदारांचेच पुरावे आहेत. ह्याचा अर्थ काय की डॉमिनन्स जो आहे तो सवर्ण ब्राह्मणांचा जर भाषेवर असेल, तर तिथं बहुजनांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक न्याय कधीच मिळणार नाही. मग ती मराठी भाषा जरी असेल तरी तिला न्याय मिळणार नाही. म्हणून बहुजन मराठी माणसानं ब्राह्मणी राजकारण भाषेच्या नावावर होणारं ह्याच्यापासून हुशार राहावं आणि असल्या मराठी भाषेच्या नावाखाली होणारं जे राजकारण आहे त्याच्या मागे ब्राह्मणी राजकारण केलं जातं, त्याला विरोध करावा आणि आपली स्वतंत्र भूमिका तयार करावी. मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ हा थोडासा लांबला गेलेला आहे आणि मध्ये थोडासा टेक्निकल पण प्रॉब्लेम्स होते, परंतु मी हा जो विषय आहे तो जितका डिटेलमध्ये समजून सांगता येईल आणि जितका सोप्या भाषेमध्ये समजून सांगता येईल मी ते केलेलं आहे. आपल्याला जर मला ह्याबद्दल जर काही प्रश्न विचारायचे असतील, काही फीडबॅक द्यायचा असेल, काही डाऊट्स असतील, तर कृपया मला आपण संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9370374849. माझा मोबाईल नंबर आहे 9370374849. बहुजन संघटक या वेब पोर्टलनी मला आज हा खूप महत्त्वाचा विषय जो आहे तो मांडण्याची संधी दिली. हा महत्त्वाचा विषय आहे ओबीसींसाठी, बहुजनांसाठी, दलितांसाठी, आंबेडकरी समाजासाठी. त्यामुळे या विषयाकडे बहुजन तरुणांनी दुर्लक्ष करू नये आणि सक्षम राहावं, चाणाक्ष राहावं, जागरूक राहावं आणि ब्राह्मणी राजकारणाचं, मग ते सांस्कृतिक राजकारण असेल, भाषिक राजकारण असेल, मराठीच्या नावावर होणारं, अभिजात मराठीच्या नावावर होणारं, त्याला हाणून पाडावं, यासाठी जागरूकता तयार व्हावी, हा एक उद्देश ठेवून हा व्हिडिओ